सज्ज झाल्यात टीम मुंबईचा सम्राट या संघाकडनं. नक्कीच. आणि पहिल्या षटक हाताळण्यासाठी गोलंदाज दाखल होतात मैदानावरती कृष्णा. पहिलं षटक कृष्णाचं आपण पाहणार आहोत. आणि स्ट्रायकिंगवरती 2 बॅटर मैदानावरती. एका बाजूला आपण पाहिलं तर बंटी बद्रिके आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर सुमित डोंगडे. एक महत्त्वाचे खेळाडू आहेत रायगडमध्ये ज्याने आपल्या नावाची एक वेगळी छाप सोडली आहे. तर दुसऱ्या बाजूला बंटी बद्रिके स्ट्रायकिंगवरती. पहिलाच बॉल पंचांकडे मात्र अपील त्या ठिकाणी पाहायला मिळालीत. पंच मात्र दात फेटावून लावतात आणि पहिला चेंडू तुकाराम सर या ठिकाणी आपल्याला निर्धाव स्वरूपानं पाहायला मिळतोय. डॉट बॉल लेफ्ट आर्मर होता डाकुरा गोलंदाज. आपण पहिला चेंडू अराउंड द विकेट हा चेंडू हाताळला गेला होता. आणि पहिल्या चेंडूला लाऊड अपील आपण पाहिलं होतं. पंचांनी ते अपील मात्र फेटाळून लावलेलं आहे. तर पहिला चेंडू आपण पाहिला होता. त्याच्यामुळे हा मॅच आहे ना, म्हणजे जसा चांगली गोलंदाजीचा आपण उल्लेख देखील करतोय. दुपारचं सत्र आहे. दुपारच्या सत्रामध्ये धावा देखील नक्कीच येतील. पण असा जर टिचून मारा झाला बरोबर वेल लाईन अँड लेंथमध्ये मारा जर तुमचा झाला तर मात्र मोठमोठ्या खेळाडूंना तुम्ही रोखू शकतात, थांबवू शकतात. फक्त डिसिप्लिनवाली नियंत्रित गोलंदाजी तुम्हाला हाताळायची आहेत. आणि तेच पहिल्या चेंडूवरती गोलंदाजी करताना पाहिलं आहे. नाही तर गोलंदाज सज्ज होईल. ऑफस्टॉपच्या बाहेर होता. बॅटच्या कडे लागला. बघा नियंत्रित गोलंदाजी. टप्पा पहिला थोडंसं विदिन द स्टंप गेले होते. हा आउटसाईड द ऑफ स्टंप गेले. मिश्रण करायचं आहे. व्हरायटी दाखवायची आहे. तुमच्यातली विविधता तुम्हाला इथे दाखवायची आहे. पहिले 2 चेंडू जर पाहिले तर पहिल्या 2 चेंडूवरती आपण डॉट बॉल पाहिलं. त्यामुळे तिथे मात्र मोठ्या फटक्यासाठी चान्सेस देत नाहीत. ते खूप महत्त्वाचं आहे कृष्णाच्या माध्यमातून. फटका पुण्याचा मात्र सुंदर खेळलाय. ऑन साईडला बॉलला पाठवलंय. मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. बॉलला जोपर्यंत तो खास करून फेकी करेल तोपर्यंत एक धाव मात्र त्या ठिकाणी कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि पहिल्या 3 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर सिंगल 1 रन मात्र मैदानावरती कंप्लीट करत असताना बंटी बद्रिके यांना आपण पाहू शकतायत. बंटी आणि सुमीची जोडी जी आहे ना ती या मॅचमध्ये खूप महत्त्वाची असणार आहे. 6 षटकांचा मॅच आहे. कधी तुम्हाला थोडंसं शांत राहायचं आहे, कधी तुम्हाला आक्रमण करायचं आहे. आणि 6 षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवायचे असतील तर दोघांपैकी एका खेळाडूला मैदानावरती राहणंही गरजेचं असणार आहे. म्हणजे गेअर चेंज करत राहायचं आहे. फर्स्ट सेकंड गरज वाजली तर तुम्हाला टॉप गिअरमध्ये देखील जायचं आहे. या सामन्यामध्ये जर आपण पाहिलंय टॉप गिअर टाकायचं आहे. कधी सिंगल म्हणजे पहिल्या गिअरमध्ये, दुसऱ्या गिअरमध्ये, गरज वाढली टॉप गिअरमध्ये षटकार. थँक्यू. षटकार मैदानावरती आलाय. सुमित डोंगरेच्या माध्यमातून आपण पाहिलं तर षटकार मैदानावरती खेळलाय. 6 धावा आल्यात आणि 6 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जात असताना जाऊन पोहोचते धावसंख्या 7 धावा. पहिल्या 4 बॉलचा खेळ संपलाय तर मोठे फटके येणं गरजेचं आहे. तोच मोठा फटका मात्र मैदानावरती अद्यावत केलात. पहिल्या 3 बॉलवरती थोडासा स्ट्राईक पासून दूर होता पण त्याच्यानंतर हल्ला बॉल मैदानावरती सुमितच्या बॅटमधून आपण पाहिलाय. कृष्णा पुण्याच्या मैदानावरती रेडी. आता आपण पाहिलं तर थोडं ऑफ स्टंपच्या बाहेर लेंथ ॲडजस्ट केली. मागचा बॉल जर आपण पाहिलं तर थोडासा लेग स्टंपवरती फिनिश करण्याचा प्रयत्न केला. हा बॉल पाहिलं बॅट्समन पासून थोडा दूर ठेवला आणि ऑफ स्टंपच्या बाहेर निघून जात असताना डॉट बॉल आला. थोडी फ्लाईट देखील पाहिली, थोडी उंची पाहिली. या चेंडूला आपण पाहिलं तर फ्लायटेड डिलिव्हरी हाताळला गेला होता आणि त्याच्यामुळे एअरमध्ये बीट केलं, हवेमध्ये थोडंसं बीट केलं गेलं. आणि सुमितचा उल्लेख केला नक्की. सुमित डोंगरे SD. बरेचसे काही इमेज असतात ते HD असतात. हा SD आहे, वेगळा आहे थोडासा. त्याची खेळण्याची शैली वेगळी आहे आणि त्यामुळे क्रिकेट विश्वामध्ये जर पाहिलं तर या खेळाडूला एक आक्रमक फलंदाज, एक थोडंसं धोकादायक फलंदाज का म्हटलं तर त्यांना पहिल्या चेंडूवरती दिला होता. मागचा डॉट बॉल आला होता. त्यानंतर आता या षटकातील शेवटचा चेंडू धावावरती 7. हा थोडासा वेगवान होता. मागचा फ्लॅटेर होता. हा थोडासा फ्लॅट हाताळला गेला होता. चांगली गोलंदाजी ज्याच्यामध्ये मिश्रण केलं. एक मोठा फटका जरूर आला या षटकामध्ये पण उर्वरित 5 चेंडू व्यवस्थित हाताळल्यात. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती 7. 8 धावा धावफलकावरती येत असताना 7 धावा. थँक्यू. पहिल्या षटकाचा खेळ पहिल्या षटकामध्ये धावसंख्या धावफलकावरती 7 धावा. एक षटकार येऊन मैदानावरती तिथे रन नाही आल्यात.
खास करून कौतुक करायला हवं गोलंदाज कृष्णानं या षटकामध्ये एक सिक्सर लगावताना देखील त्यानं मात्र नियंत्रणबद्ध गोलंदाजी केलीत. आणि तुकाराम सर जसा आपण उल्लेख केला की या मैदानावरती जास्तीत जास्त बॅट्समॅनचा बोलबाला राहणार आहेत, मग गोलंदाज त्याच्या विरुद्ध काय करणार, ती लेन कुठली ॲडजस्ट करणार. आणि त्या पहिल्या षटकामध्ये कृष्णानं खूप चांगली लेन ॲडजस्ट केली, चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये राहिली. एका अर्थाने त्यानं दाखवून दिलं, भले थोडंसं बॅटिंग ट्रॅक आहे, फलंदाजीसाठी नंदनवन आहे हे मैदान. पंचाकडे इशारा तर पॉवर प्ले नंबर 2चा इशारा येत असताना आपण पाहतोय. हे बॅटिंग ट्रॅक आहे, फलंदाजीला सहाय्य करणारं, हवेच्या साथीनं बॅटिंग करणारं. पण या खेळपट्टीवरती तुमच्याकडे जर विविधता आहे तर तुम्ही समोरचं किती ताकदीचा फलंदाज असू द्या, त्याला तुम्ही रोखू शकता, त्याला थांबवू शकता. हे मागच्या षटकानं दाखवून दिलं. होमसे बँड्रा हे नाव मोठं आहे, कारण या संघाने आतापर्यंत कित्येक असे खेळाडू आपण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये पाहिलेले आहेत, त्याच्यामुळे तेही नाव मोठं आहे. मुंबईचा सम्राट नेहमीच सम्राटाप्रमाणे ते खेळल्यात. आणि त्या टीममध्ये आता ओपनिंग पेअर्स बंटी बद्रिके आणि सुमित डोंगरेचा उल्लेख आम्ही केला. SD आहे, तर दुसऱ्या बाजूला B पॉझिटिव्ह, नेहमीच सकारात्मक दृष्टीने खेळणारा बंटी बद्रिके. बी पॉझिटिव्ह नेहमीच करणारा हा खेळाडू मैदानावरती आहे. स्ट्रायकर एनला ऑफस्टम्पच्या बाहेर आहे. पण ते सांगतात की तुम्ही थोडंसं शफल केलं होतं, त्याच्यामुळे जो फायदा तुम्हाला मिळाला होता तो नाही झालाय. डॉट बॉलची सांगता होत असं पहिला चेंडू जर आपण पाहिलं तर डॉट बॉल तर संघाची धावसंख्या धावफलकावरती 7 धावा. गोलंदाज मार्गावरती गोलंदाज जर आपण पाहिलं तर अभिषेकला पण मैदानावरती पाहतात. पहिला बॉल त्यांना चांगला टाकलाय, चांगल्या लेंथवरती पाहायला मिळाला. दुसरा बॉल ऑफस्टम्पच्या आता मात्र पुण्यादा बाहेर घेऊन गेले. पुण्यादा बॅट्समॅन थोडं बाहेर निघाले, शफल झाले. त्यानंतर पंचाने सांगितलं, अधिकृत घोषणा केली की हाई बॉल मात्र आपण पाहिलं तर योग्य दिशेने मार्गस्थ होत असताना पाहायला मिळाल्यात. 2 डॉट बॉल येत आहेत आणि डॉट बॉलला संघाची धावसंख्या धावफलकावरती 7 धावा. अशी गोलंदाजी आपण पाहिली होती. परेश आरेकर ज्यावेळेला गोलंदाजी करत होते त्यावेळेस ती स्ट्रॅटेजी बनली होती. ऑफस्टम्पच्या बाहेर वाईड अँगलनं चेंडू हाताला गेला होता. हो, जी होती स्ट्रॅटेजी ती फायदेशीर ठरले. आता रीच होऊन खेळायचं होतं, बॅटला थोडासा स्लिकेज लागलाय आणि गडी बाद, विकेट गॉन. विजय मामाचा दरबार थँक्यू. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं असेल, पहिले 2 बॉल चांगले टाकले, त्याच्यानंतर पुण्यादा ऑफस्टम्पच्या बाहेर घेऊन गेले बॉलला. आणि पहा ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती दाखवला जातोय. ओव्हर द विकेट हाताळण्याचा प्रयत्न, बॅट्समॅन बंटी बद्रिके आधी बाहेर निघाले, त्याच्यानंतर बॅटची एज घेत असताना पाठीमागे रवीनं एक सुंदर असा कॅच त्यानं कॅरी केलाय. फलंदाज मात्र मैदानाच्या बाहेर आलात आणि मोठा धक्का, बंटी बद्रिके मैदानाच्या बाहेर. थोडा स्ट्रगल करताना पाहायला मिळाले. 6 बॉलमध्ये फक्त 1 धाव त्यानं मैदानावरती बनवलीत. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होत आहेत. अक्षय कासार मैदानावरती येत आहेत. अक्षय कासार भरपूर वेळा या मैदानावरती खेळल्यात, आजूबाजूच्या परिसरामध्ये भरपूर वेळा आपण या खेळाडूला खेळताना पाहिल्यात. त्यामुळे अक्षय कासार यांचा खेळ या मैदानावरती तुकाराम सर पाहण्यासारखे असणार आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये म्हणजे एखादा खेळाडू खेळतो ना, ज्यावेळेला परिस्थिती कदाचित त्याला सहाय्य ठरते त्यावेळेला खेळतं, पण अंडर प्रेशर जास्त खुलून येतोय अक्षय कासारचा खेळ. आणि इथे गरज आहे खास करून ईगल बॉईज मुंबईचा सम्राट या संघाला तर अक्षय कासारच्या इनिंगची आवश्यकता नक्कीच भासणार आहे. आणि तो खेळाडू आता मैदानावरती आला. पण दुसऱ्या बाजूला कौतुक गोलंदाज देखील तितकेच करणं, अभिषेकचं कौतुक देखील आहेत, कारण पहिल्या षटक आलं होतं 7 धावांचं, त्यामुळे झालेला दबाव निर्माण झालेला दबाव कायम ठेवायचा होता आणि तो कायम त्याने ठेवलाय मागच्या 3 चेंडूवरती. ऑफस्टम्पच्या बाहेर टप्पा विसरत नाहीये. टप्पा त्याला सांगितलंय की हो बरोबर या साईडला तुला गोलंदाजी करायची आहेत. आणि त्याच बाजूला मागचे 4 चेंडू आले आहेत, बरोबर वाईड अँगल, वाईड दिशेच्या जवळ 4 चेंडू डॉट बॉल. मग आतापर्यंत 10 बॉलचा विचार केला तर 10 बॉलमध्ये 7 धावा आणि त्याच्यामध्ये एका बॉलवरती सिक्सर येऊनही पाठीमागच्या बॉलवरती रनच नाही आल्यात. पाठीमागे 9 चेंडूवरती तुम्ही धावाच नाही घेतल्यात. हे कुठेतरी मात्र आतापर्यंत योग्य राहिलेत की काय. फटका छान खेळलाय, मिड ऑफच्या डोक्यावरून खेळलाय. अशरफ मात्र फक्त पाहत राहिले आणि चेंडू मात्र निघून गेलाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येतोय दर्जेदार चौकार. ग्राउंड मोठा गोलाकार, गवत त्यावर हिरवगार. समोर केलं वाटलं होतं की ऑफस्टम्पच्या बाहेर हाताळणार, थोडंसं शफल केलं, ऑफस्टम्पच्या बाहेर आला आणि V मध्ये खेळलं. महत्वाचं कळतं या V मध्ये खेळणं गरजेचं होतं. लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधून बरोबर हा चेंडू सीमारेषा पार झालाय.
आणि एका गोष्टीचं चांगलं विश्लेषण केलं की तुमच्याकडे चौकार आले, षटकार आलेत, इतर चेंडूवरती तुम्ही धाव घेतली नाही आहेत. तर जसं मागचा मॅच आपण पाहिला होता 12-21चा मॅच एक जो बदलला होता त्यामध्ये सुद्धा हेच झालं होतं की पहिल्या 15 चेंडूवर तर कहाणी वेगळी होती आणि नंतरच्या 15 चेंडूची कहाणी बदलली होती. स्कोर 11वरती 1. स्ट्राईक एंड लक्ष्य ऑफ स्टंपच्या बाहेर अक्षय कासार AK-47 सारखा हा वेगानं चेंडू गेला सीमारेषा बाहेर. चौकार. कल बक्षीस ठेवले, भारी आयोजन त्यांनी केले. जाम करते पब्लिक चक्कर, जाम करते पब्लिक चक्कर. धनंजय चेंडू बघा ऑफ स्टंपच्या बाहेर होता पण ही ताकद होती अक्षय कासारची. पहिला तर चेंडूचे पर्यंत पोहोचले आणि पाठवलं कव्हरच्या दिया डोक्यावरनं देखणा असा चौकार. आणि हवेच्या अगेन्स्ट ज्यावेळी तुम्हाला बॅटिंग करायचे तर एक्स्ट्रा कव्हरला हा बॉल आपण पाहिलं तर अक्षय कासारच्या बॅटमधून मागे त्यांना 2 चांगले स्ट्रोक त्यांना मैदानावरती अद्यावत केलेत. आणि म्हणून म्हटलं की अक्षयचं क्लिक होणं सध्या मैदानावरती टीम ईगल बॉयज मुंबईचा सम्राट NB अवस्थेसाठी मात्र ही योग्य भूमिका असणार आहे. धावा धावफलकावरती जर आपण पाहिल्यात तर पहिल्या 2 षटकांचा खेळ संपलाय. रन मैदानावरती बनवल्यात 15 धावा 1 गडी बाद. इथून आता रन येणं गरजेचं आहे. पाठीमागे काय घडलंय हा विचार नाही करायचा आहे, आता रन बनवायचे आहेत. हाच इरादा मैदानावरती तुम्हाला स्पष्ट करावा लागणार आहे. गोलंदाज मैदानावरती रेडी आहेत. कृष्णाचा बॉल आपण पाहिला तर पुन्हा अगेन जर स्विंग खेळण्याचा प्रयत्न थोडासा बाहेर घेऊन गेले. याच गोलंदाजांना तुकाराम सर पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा दिल्या होत्या. 1 षटकार येऊनही चांगली गोलंदाजी कृष्णाने हाताळली होती. नाही त्याच करता कर्णधाराने त्याच्या हातामध्ये चेंडू दिलाय ना, कारण जो मोमेंटम आहे तो मोमेंटमला कॅच करायचा आहे, त्या मोमेंटमला पकडून ठेवायचं आहे. याच करता त्याने पुन्हा एकदा वापर केलाय ते गोलंदाज कृष्ण यांचा. या षटकातील पुढचा चेंडू मोमेंटमला कॅच करायचा पण आता चेंडू लँड नाही होऊ दिला. फुल टॉस बॉल त्यावरती केलंय आक्रमण आणि चेंडूला पाठवलंय मिड विकेटच्या डोक्यावरनं. षटकार. मैदानी सामना रंगलाय बघाया आले रसिक. मैदानी सामना रंगलाय बघाया आले रसिक. चंदन सारगावात भरलाय विजय करत मामा चषक. चंदन सारगावात भरलाय विजय. थँक्यू. 21 धावा धावफलकावरती 1 गडी बाद. 2.2 चेंडूचा खेळ संपलाय. अजूनही 4 बॉलचा खेळ मैदानावरती येणं बाकी आहेत. 6 षटकांचा सामना आपण पाहतायत. आता दुसऱ्या बाजूनं सुमित डोंगरेनं मैदानावरती आक्रमण करण्यासाठी सुरुवात केलेली आहे. पुढे तर मैदानावरती पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक होता. शॉर्ट पॉईंटला जोपर्यंत बॉल फील्ड करेल तोपर्यंत 1 धाव मात्र त्या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. आता 2 खेळाडूंमध्ये तुकाराम सर चांगला ताळमेळ दिसतो. एका बाजूला सुमित डोंगरे आहेत, दुसऱ्या बाजूला मैदानावरती अक्षय कासार आहेत. या 2 खेळाडूंना क्लिक होणं गरजेचं आहे आणि तेच 2 खेळाडू आता चांगली कामगिरी सध्या करतायत. क्लिक होणं गरजेचं आहे यासाठी कारण समोरचा प्रतिस्पर्धी संघ जितक्या ताकदीचा आहे ओमसाई बँड्रा आपण जो मैदानावरती बघतोय आणि तोही तितक्याच ताकदीचा आहे. त्याच्यासमोर आव्हान उभं करायचं आहे त्यांना. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. पुन्हा एकदा चेंडू जातोय डीपला. प्रोटेक्शन आहे स्वीपर कव्हरला. फील्ड केल्या गेल्या या चेंडूला 1 धाव या चेंडूवरती ऍड होईल. हा थोडासा वेगवान चेंडू हाताळला होता. मागे काही असतात लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स स्पिनर असतात, काही का आर्मर असतो, काही क्विकर असतो. हा थोडासा क्विकर पण होता. 1 धाव 23-23. 23 धावा धावफलकावरती लगावल्यात. षटकातील 2 बॉलचा खेळ तर मैदानावरती बाकी आहेत. स्ट्राईक एंडवरती पुन्हा सुमित. पटका समोर खेळण्याचा प्रयत्न हवेमध्ये खेळलाय. अशरफ मैदानावरती समोर येतोय आणि अशरफने घेतलाय कॅच. लॉंग ऑफला मैदानावरती संपेल इनिंग. सुमित डोंगरेची धावफलकावरती धावा असताना 23-23ला 2 विकेट. थँक्यू. याच्या अगोदरचा आपण षटकार आपण पाहिला होता ज्या पद्धतीने बाद झाले तो रिप्ले देखील आपण पाहणार का. रिप्ले इंटरेस्टिंग आहे. ज्या पद्धतीने गोलंदाजी कृष्णा आतापर्यंत हाताळत होतं आणि तेच जर पाहिलं तर चेंडूला थोडंसं मागे घेतलं होतं. मागचा चेंडू जर आपण पाहिला तर चेंडूला थोडंसं मागं घेतलं गेलं होतं आणि तो फटका खेळताना मिसटाईम स्ट्रोक झाला आणि मिसटाईम स्ट्रोक सर हातामध्ये जाऊन अशरफ यांच्या हातामध्ये जाऊन पिसावला. कारण अशरफ एक नेहमीच क्षेत्ररक्षणाचा दर्जा आपण पाहिला खास करून अशरफ यांचा. आणि रेग्युलेशन कॅच आरामात हा झेल टिपला गेलाय. विकेट जो बाद झालाय खास करून सुमितच्या रूपानं एक मोठा धक्का लागलाय. क्रमांक 4 वरती आता फलंदाजीसाठी येतोय फलंदाज टायगर. महत्वाचे खेळाडू टायगर सध्या मैदानावरती आल्यात. 4थ्या क्रमांकावरती अक्षय कासारांना त्यांना साथ द्यावी लागणार आहेत. 23ला 2 विकेट आपण पाहू शकतायत. कृष्णानं कशा प्रकारे गोलंदाजी केलं. थोडा फुलर लेनचा बॉल टाकलेला आणि त्याच्यावरती मात्र आपण पाहिलं तर बाद करण्यात आलं होतं खास करून खेळाडूला. शेवटचा बॉल होता मैदानावरती शेष असेल
टायगर स्ट्रायकरवरती. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर खेळायचा प्रयत्न. आता विकेट किपर बीट, पाठीमागे खेळाडू बीट, बॉल मात्र निघून जाईल. लॉंग स्टॉप, बाउंड्री लाईनच्या पलीकडे पंचांचा सिग्नल. मिल्टा धावा 4, दर्जेदार चौका. विजय मामा क्रिकेट चषक, क्रिकेट स्पर्धा भव्य आकर्षक. विजय मामा क्रिकेट चषक, क्रिकेट स्पर्धा भव्य आकर्षक. चंदन सरची शान, विजय घरत मामा महान. या फाउंडेशन वाघरी सेना पुरस्कृत विजय मामा चषक 2025 26 जानेवारीला सुरू झालेली स्पर्धा. आणि जसा या स्पर्धेची उत्कंठा प्रत्येकाला होती, उत्सुकता प्रत्येकाला होती आणि हळूहळू पाहतोय आपण ही स्पर्धा पुन्हा एकदा हे 9वं पर्व यशस्वीच्या दिशेनं वाटचाल करताना पाहतोय. उद्या शुक्रवारचा दिवस आहे. उद्या आज जसा ओपनचा आपण क्रिकेट बघतोय ना, उद्या वसई तालुक्यात बेस्ट क्रिकेट, एक गाव एक संघ या मैदानावरती खेळला जाणार आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा 27. एक नशिबाचा चौकारी शेवटच्या चेंडूवरती आपण पाहिलंय. उद्या 31 जानेवारीचा दिवस आहे, शुक्रवारचा दिवस. आणि उद्या 8 संघ, वसई तालुक्यातील 8 दर्जेदार संघ या मैदानावरती खेळणार आहेत. त्याची चर्चा होईल. 4थं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज रोहित वरती जबाबदारी दिली जाते 4थ्या षटकाची. तो कशा प्रकारे आता गोलंदाजी करेल हे पाहण्यासारखं असेल. समोर अक्षय कासार आहेत. 4 चेंडूमध्ये 9 धावा आतापर्यंत अक्षयने बनवल्यात. यॉक स्वतःला यॉक करून घेतलायत. खोलवर टप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न रोहित यांच्या माध्यमातून. पहिला बॉल सुंदर टाकलायत आणि अक्षय कासार यांना मात्र बीट करत असताना संघाची धावसंख्या 27 धावा. पहिला चेंडू बघा, लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स अराउंड द विकेट आलेत. अँगल आहे थोडासा आणि त्या अँगलमध्ये पहिला चेंडू डॉट बॉल. हा चेंडू मिस टाइम स्ट्रोक आहे, मिस टाइम आहे. बराच वेळ हवेत चेंडू राहिला आहे. अशरफ यांचा उल्लेख केला ॲज अ बेस्ट फिल्डर म्हणून बऱ्याच वेळा ज्यांना पाहिलंय. कुठली चूक होणार नाहीये. आरामात जेल टिपला जातोय. अक्षय कासार डिपार्ट्स गॉन. अरे जाईल तिथल्या अड्ड्यावर विजय मामाची आई हवा. अरे जाईल तिथल्या अड्ड्यावर विजय मामाची आई हवा. विजय मामा करते दावा, नवीन 10 लाखाचा बक्षीस लावा. विजय मामा करतोय दावा, नवीन 10 लाखाचा बक्षीस लावा. विजय मामा करते म्हणून उल्लेख काय केला गेला तर ज्यावेळेला पहिला चेंडू यॉर्क पद्धतीने हाताळला, हा थोडासा लेंथमध्ये मागे घेतलं होतं. चेंडूला खेळायचं होतं मिड विकेटला. या चेंडूला मिस टाइम स्ट्रोक झाला. लॉंग ऑफला एक आरामात झेल टिपला गेला आहे. बाद होऊन परतत असताना नवीन फलंदाज आशिष कणोजिया नवीन फलंदाज मैदानावर दाखल होते. क्रमांक 5 वरती संघाची धावसंख्या 27. कर्णधार आशिष कनोजिया सध्या मैदानावरती दाखल होतात आणि त्यांची भूमिका आता महत्त्वाची असणार आहेत. इथे विकेट तुम्ही रेग्युलरली इंटरव्हलमध्ये विकेट गमावल्या. धावा फलकावरती 27 धावा. एकतर 2 गोष्टीवरती चर्चा कॉमेंट्री बॉक्समध्ये सध्या केली जात आहेत. रन तुम्हाला पहिल्या 2 षटकामध्ये पॉवर प्लेमध्ये तिथे करायचे होता. पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुम्ही कमी रन केलेत आणि त्यानंतर तुम्ही विकेट देखील गमावलेले आहेत. त्यामुळे त्या गोष्टीवरती देखील चर्चा होणार आहेत. धावा फलकावरती 27. 4थं षटक मैदानावरती मार्गस्थ आहेत. अजूनही 4 बॉलचा खेळ येणं शेष असणार आहेत. स्ट्रायकरवरती आशिष कनोजिया आपल्याला पाहायला मिळत आहेत पुढचा बॉल खेळण्यासाठी. आशिषच्या बॅटमधून फटका खेळलाय. अशरफच्या दिशेने पुन्हा एकदा मार्गस्थ. अशरफनं आतापर्यंतचा 3रा कॅच कॅरी केलाय. फलंदाज मैदानाच्या बाहेर. आशिष कनोजिया यांना परतावं लागेल. गॉन. हे विजय मामाचा बायोडेटा, कागरी सेनेचा पुढारी मोठा. क्रिकेट स्पर्धेत थँक्यू. आशिष कनोजिया मैदानाच्या बाहेर येतात. पहिल्याच बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न आणि तुकाराम सर रेग्युलरली इंटरव्हलमध्ये आता विकेट गमावल्यात. मागील वर्षी ह्याच खेळाडूनं या विजय मामा चषक 2024 मध्ये मॅन ऑफ द सिरीजचा किताब जो पटकावला होता, तोच खेळाडू आशिष कनोजिया मैदानाच्या बाहेर गेलाय. बघा भूमिका वेगळी होती. जसं तुम्ही उल्लेख केला होता की कॅप्टनला काय करायचं, कर्णधाराला काय करायचं होतं. तुर्तुवास्त जो विकेट चालल्या त्या विकेट थांबवायच्या होत्या, वेळ थोडासा न्यायचा होता, तसं नाही घडलं. म्हणजे जसं प्रशांतजी नेहमी सांगतात ना की हमला करणे की कोशिश और शिकार होके वापिस आहे. हमला करायचा प्रयत्न, हल्ला करायचा प्रयत्न केला पण परतावं लागलं. मनोज पाटील अर्थात म्हणे सफाळ्याचा खेळाडू, आपण टलवाडीचा खेळाडू आता मैदानावरती दाखल होतोय. आक्रमक खेळाडू आहे पण आता काय झालं की मैदानावरती जरा सामना पाहिला. धावा दाफलकावरती 27. 6 षटकांचा सामना आहे. 4थ्या षटकाचा खेळ सुरू आहे. अजून 27 करायचे आहेत, 37 करायचे आहेत की 47 करायचे आहेत. कारण आता 15 चेंडूचा खेळ शिल्लक राहिला आहे. किमान 30 धावा पाहिजे. 15 चेंडूमध्ये लढण्यासाठी, ताकद येण्यासाठी, बळ येण्यासाठी किमान 30 धावा आवश्यक आहेत. स्ट्रायकरला मनोज
हो, आवाज आला होता बॅटला थोडासा लागला होता डोक्यावरती. हात एसटीएचे देखील दिलेत, मागे स्माईल देखील आपण पाहिलंय. पण सुंदर गोलंदाजी प्रात्यक्षिक. या विकेटवरती स्पिनर गोलंदाज सक्सेस ठरू शकतो हे पहिला कृष्णाने दाखवलं आणि आता रोहित दाखवतोय. चांगली गोलंदाजी आपण पहा. मनोज यांच्या अगेन्स्ट बॅटची हलकीशी एज होती. पाठीमागे रवीच्या हातामधून चेंडू निसटलात. जिवंतन तिथे मात्र मनोज पाटीलला मिळालेले आहेत. हेलिकॉप्टर स्ट्रोक उडवण्याचा प्रयत्न, हवेमध्ये बॉल खेळलात. आणखीन एक कॅच त्या ठिकाणी मात्र कॅरी केला जाईल आणि मनोज पाटील मन्या यांनाही मात्र मैदानाच्या बाहेर यावं लागेल. गॉन. परदेसाठी खर्चितो नोटा, हे इमानी नेता कर्तव्य दक्ष, पालघर जिल्हा उपाध्यक्ष, जनतेला अभिमान, विजय घरत मामा महान, हे दोस्ताना अभिमान, विजय घरत मामा महान, यागरी सेनेची शान, विजय घरत मामा महान, शिवभक्त श्रद्धावान, विजय घरत मामा महान. थँक्यू, वेलकम बॅक. हे षटक आहे जे काय वेगळं दिसतंय, म्हणजे ज्या षटकामध्ये धावा यायला होत्या त्या षटकामध्ये विकेट आल्यात. आतापर्यंत जर पाहिलं तर धावा नाही आहेत या षटकामध्ये. आतापर्यंत जर पाहिलं तर 3 विकेट 5 चेंडूवरती. बघूया एक विक्रम होतोय का, कारण या षटकामध्ये धावा आलेल्या नाही आहेत. 3 विकेट आल्यात आतापर्यंत. इथून शेवटचा बॉल मैदानावरती बाकी असेल, पाहूयात. मेडन षटक देखील होण्याचे चान्सेस आहेत. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवरती आक्रमण केलंय. आलाश रनी नट्टोच्या बॅटमधून चेंडूला पाठवून दिलंय सरळ सीमारेषेच्या पार आणि धावसंख्या धावफलकावरती लगावल्यात. पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर 33 धावा 5 गडी बाद. विषय होत नाही आता होते. थँक्यू. 4 षटकाचा खेळ संपलाय. धावा आहे धावफलकावरती 33 धावा धावफलकावरती आहेत. आणि जर आपण बरोबर लक्ष दिलं नाही स्कोर कार्डवरती, या 33 मध्ये 4 मोठे फटके आहेत, 3 षटकार आहेत, 1 चौकार आहेत, 2 चौकार आहेत. म्हणजे जवळपास जर पाहिलं तर 5 मोठे फटके आहेत. त्या 5 फटक्यावरती तुम्ही 26 धावा केल्यात आणि बाकीच्या चेंडूवरती फक्त 7 रन आतापर्यंत केल्यात. 24 चेंडूचा सामना आतापर्यंत झालाय आणि 33 धावा धावफलकावरती आहेत. अजून किमान 23 धावा अजून पाहिजे मैदानावरती. गोलंदाजीसाठी गोलंदाज मोईन शेख मैदानावरती दाखल होत आहेत. 5वं षटक हाताळण्यासाठी कशा प्रकारे गोलंदाजी करतील मोईन पाहण्यासारखं सर. धावा धावफलकावरती 33 धावा. फक्त एका गोष्टीची विनंती, थोडंसं वेळ पहा. वेळही गरजेचं आहे. एक संघ थोडंसं पुढे येऊन घेण्याचा प्रयत्न आज विजयमामा चषक 2025 मध्ये होणार आहेत, त्यामुळे वेळ हा खूप महत्त्वाचा असणार आहे. धावा धावफलकावरती पहिल्या 4 ओव्हरमध्ये 33 धावा 5 गडी बाद. 5वं षटक सुरू. पहिला बॉल आपण पाहिलं तर ऑफस्टम्पच्या बाहेर. तुकाराम सर, एक गोष्ट मैदानावरती म्हणजे जवळपास 5वं षटक सुरू आहेत, पण एक लेन म्हणजे ऑफस्टम्पच्या जास्तीत जास्त बाहेर आतापर्यंत 4ही गोलंदाज आणि हा 5वा गोलंदाज मारा करण्याचा प्रयत्न करतोय. आता कारण जी स्ट्रॅटेजी ज्याचा उल्लेख आपण केला गेला होता, काय बनले की आपल्याला विदिन द स्टंप नाही जायचं आहे, आउटसाईड द ऑफ स्टंप, अराउंड द ऑफ स्टंप, थोडासा वाईड अँगलनं गोलंदाजी करायची आहे, तोही विचार असावा. हाही चेंडू बघा आउटसाईड द ऑफ स्टंप होता. फटका चांगला खेळलाय, तितकं दर्जेदार क्षेत्ररक्षण होत असताना किशन देवेंद्र तिथे होते आणि चांगलं फिल्डिंग. 2 धावा नाही रोखू शकले, पण फटका चांगला होता, तितकंच चांगलं दर्जेदार क्षेत्ररक्षण झाले. खूप सुंदर क्षेत्ररक्षण आपण त्या ठिकाणी पाहिलं. तर टायगरचा फटका होता ऑफस्टम्पच्या बाहेरून, मात्र बॉलला खेळण्याचा प्रयत्न आणि बाउंड्री लाईनवरती आपण पाहिलं तर किशन देवेंद्र होते, जम घेतले आणि त्यानंतर बॉलला मध्ये त्यानं ढकलल्यात. त्यामुळे एक चांगल्या फिल्डिंगचा दर्जा जो आहे तो किशन देवेंद्र यांनी दाखवत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती 35. ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल फुल टच करून त्याला खेळून काढलाय. समोर फटका खेळलाय क्षेत्ररक्षकाला लॉंग ऑनचा, त्यानं मात्र टिपलाय झेल. आणखीन एक विकेट मिळेल. टायगर मैदानाच्या बाहेर. गॉन. थँक्यू. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळतात विघ्नेश साखल तोडे, मॅन फ्रॉम अर्नाळा.
अर्नाळ्याचा खेळाडू आहेत विघ्नेश साकलतोडे, तो सध्या मैदानावरती दाखल होतोय. पाहूया विघ्नेश आज कशा प्रकारे बॅटिंग करेल. 8व्या क्रमांकावरती सध्या तो मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळतो. धावा फलकावरती 35 ला 6 विकेट मात्र गमावलेत. 4.3 चेंडूचा खेळ संपला. अजूनही 3 बॉल बाकी आहेत. नियंत्रणबद्ध गोलंदाजी राहिलंय ओम साई बँड्रा HR स्पोर्ट्सची. चांगला बॉल पुन्हा एकदा मात्र मैदानावरती हातात असताना आपण पाहिलं तर मोईन शेख मोठं नाव आहेत. मोईनने देखील मागच्या काही कालावधीमध्ये टेनिस क्रिकेट जगतामध्ये आपल्या नावाची एक वेगळी छाप सोडली आहेत. तसं अशरफ यांना आपण पाहिलं, किशन देवेंद्रांना पाहिलं, पाठीमागे आपण बंडा यांना पाहिलं, विकेट किपरच्या माध्यमातून आपण रवी यांना पाहिलं. टेनिस क्रिकेट जगतातील नामांकित खेळाडूपैकी हे खेळाडू सध्या मैदानावरती खेळत आहेत. 2 बॉलचा खेळ बाकी. धावा फलकावरती 35. ऑफ्टमच्या बाहेर सोडून दिलायत आणि त्यानंतर आता मात्र रिएक्शन करून काही फायदा नाही. डॉट बॉल येतो मैदानावरती. धावा फलकावरती 35 धावा. 35 धावा धावफलकावरती आहेत. आणि ह्याचं जर बॉल ट्रॅकिंग पाहिलं ना पूर्ण इनिंगचं, तर कदाचित ते डॉट आहेत ना बरोबर ऑफ्टमच्या बाहेर दिसतील. बॉल ट्रॅक जर पाहिलं पूर्ण या इनिंगचं शेवटचा बॉल, या षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ आहे. धावा आहेत धावफलकावरती 35 धावा धावफलकावरती आतापर्यंत आल्यात ऑफ्टमच्या बाहेर. हा ऑफ्टमच्या बाहेर ठेवण्यात आलेला होता. पाठलाग केला जातो. सिपर कवरचं क्षेत्रक्षक तिथे येईल. दुसरी धाव घेताना पंचांचं बोट वर झालंय. दुसरी धाव घेताना इथे विकेट गडी बाद झालाय. धावाच्या सोबत विकेट आलाय. शेवटच्या चेंडूवरती धाबात गडी बाद. उद्या एक गाव एक संघ असणार आहे. आज श्री सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरी, शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव, NCC नारंगी आणि कार्तिक 11 संतोष भवन असे 4 संघ आहेत. आणि बाकीचे 4 संघ बघूया. त्यानंतर दुसरा खास करून दुपारच्या सत्रानंतर जो पडाव असेल, दुपारच्या सत्रानंतर पहिला मॅच होईल विकास 11 बोलिन्स त्यांच्या अगेन्स्ट असेल गॉडसन 11 वसई. त्याच्यानंतरचा मॅच असेल आई गावदेवी धानीव आणि वसई कोलीवाडा. एक गाव एक संघ वसई तालुक्याच्या संघात उद्या 8 संघ असतील. तिथेही क्रिकेटचं घमासान तुकाराम सर उद्या जारी राहणार आहे मैदानावरती. आणि चांगलं क्रिकेट मैदानावरती एक गाव एकचा फॉर्मॅट आपण मैदानावरती पाहणार आहोत. तुर्तास या मॅचवरती चर्चा करूया. शेवटचं षटक आहे. धावा धावफलकावरती 36. पहिला तर ती 50ची वेस त्याची बॉन्ड लाईन क्रॉस करणं गरजेचे आहेत. शेवटचे 6 चेंडू आहेत. 6 मध्ये किमान 15 धावा येणं आवश्यक आहेत. येणं गरजेचं आहे आणि तिथून तुम्हाला त्या 50च्या जवळपास पुढे जायचं आहे. शेवटचं षटक मैदानावरती शिल्लक. पहिला बॉल ऑफ्टमच्या बाहेर सातत्याने गोष्टी झाल्यात. मैदानावरती बॅटरला येण्यासाठी भाग पडतायत, म्हणजे ऑफ्टमच्या बाहेरून खेळण्यासाठी भाग पडतात. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर एक चांगली गोलंदाजी मैदानावरती हाताळण्याचा प्रयत्न होतोय. एखादा जसं चुंबक जसं लोखंडाला खेचून नेतो तसं बाहेर खेचून नेलं होतं ते गोलंदाजाला फलंदाजाला. जास्त बाहेर आहे. पंच सांगतात वाईट बॉलचा इशारा होतोय. जास्त बाहेर. हा टर्नही झाला. दोडा जर पाहिलं तर एक 60 डिग्रीमध्ये हा चेंडू टर्न जो झाला होता. आणि ते पाहता हा चेंडू वाईट चेंडूचा इशारा होत असताना पुढचा बॉल पुन्हा गोलंदाज रेडी. फुलटच बॉल, त्याला मात्र दिशा देण्याचं काम केलं आणि बॉलला पाठवून दिलं सरळ सीमारेषेच्या पलीकडे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आलेला हा सिक्सर 6. त्याचा काम नाही साधा ते पब्लिक पिदा त्याची त्याच्यावर. त्याचं काम नाही साधा ते पब्लिक पिदा त्याची त्याच्यावर. थँक्यू. धावा फलकावरती जर आपण पाहिलं तर 43 धावा 7 गडी बाद. षटकातील विचार केला तर बॉल फेकून झाल्यात मैदानावरती 5.2. अजूनही 4 बॉलचा खेळ मैदानावरती येणं बाकी आहेत. चांगली बॅटिंग आता मैदानावरती करावी लागेल. ती नाटो यांना दुसऱ्या बाजूने साहिल यांना पण मैदानावरती पाहतायत. प्रोजेक्टर स्कोर सध्या स्क्रीनवरती 48 दाखवतोय, पण 48ला भेदायचंय तुम्हाला. 50च्या पलीकडे किमान 55 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न व्हायला हवा. आणि शक्य झालं तर 48 पासून 58 पर्यंत प्रवास करायचा आहे शक्य झाल्यास. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. अजून एक चांगला देखणा हा चेंडू हाताळला गेलाय रोहितनं. या 2 गोलंदाजांनी आज पूर्णपणे कमाल केलेली आहेत. कृष्णाचं कमाल पाहिली आणि आता रोहितही तीच कमाल करतोय. लेफ्ट आर्म गोलंदाज आपण रोहितला पाहिलं. 3 विकेट त्याने घेतलं 13 धावा खर्च करत असताना. आणखीन एक बॉल पुण्यात आपण पाहिलं तर आता बॅटमध्ये चेंडू मात्र तितका कन्वर्ट होत नाही. तर डॉट बॉलची समाप्ती. आणि डॉट बॉल जर पाहिलं तर तुकाराम सर या इनिंगमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त डॉट बॉल आहेत ते डॉट बॉल पाहायला मिळतात. त्याचं कारण मैदानावरती चांगली गोलंदाजी ओम साई बँड्रा HR स्पोर्ट्सच्या माध्यमातून. आणि 15 बॉल आतापर्यंत डॉट टाकण्यात आलेले आहेत. म्हणजे 36 चेंडू अजून व्हायचे. 34 मध्ये 15 डॉट बॉल आलेत. म्हणजे जवळपास 40%
चेंडू तर तुम्ही वेस्ट केल्यात या मॅचचे. ऑफ स्टंपच्या बाहेर होता, पॉईंटच्या डोक्यावर एक चांगला फटका, कटचा स्क्वेअर कटचा चौकार. कामदाई सदा ते पब्लिक पिदा ते ती त्याच्यावर एक नजरत करते गार विजय मामा विरारचा टायगर. एक नजरत करते गार विजय मामा विरारचा टायगर. धाबाधाव फलकावरती 47-47 धावा आणि दयाचे चांगले मित्र आहेत ते. 47 धावा 7 गडी बाद. सध्या दयानंद पाटील देखील आपण समोर पाहू शकतायत. स्पर्धेच्या माध्यमातून आयोजकांची महत्त्वाची भूमिका आहे. चांगला बॉल पुन्हा मात्र आपण पाहिलं तर टर्न करत असताना थोडासा बॉलला बाहेर घेऊन गेले. धावफलकावरती धावा लगावला तर आपण विचार केला होता की 50च्या पलीकडे धावसंख्या जाईल, पण 50च्या आतमध्ये थांबवलंय आणि धावसंख्या धावफलकावरती 47 झाल्यात. एक धावेची पॅनल्टी या ठिकाणी ऍड केली जातात, पॅनलाइज ऍड केले जात आहेत आणि धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर 48 धावा होत आहेत आणि 49 धावेचं आव्हान जे आहे ते आव्हान मात्र मैदानावरती ठेवण्यात आलेलं आहे. ओम साई बांड्रा या संघासमोर असणार आहेत. 49 धावा करायच्या आहेत. ईगल बॉईज मुंबईचे सम्राट NB संघानं मैदानावरती धावा तितक्या चांगल्या मात्र नाही बनवल्या आहेत, पण दुसऱ्या बाजूला गोलंदाजी त्यांना चांगली करायची आहेत आणि लेंथवरती गोलंदाजी करायची आहेत. जशी गोलंदाजी ईगल बॉईज मुंबईच्या सम्राटच्या अगेन्स्ट ओमसाई बांड्रा HR स्पोर्ट्सनं केलेत तशी गोलंदाजी जर झाली तर आणखी मजा येणार आहेत. एक ब्रेक घेऊया, ब्रेकमध्ये संगीत ऐकूया आणि त्यानंतर येऊयात पुन्हा विजय मामा चषक 2025. हार जीत होऊ दे आवाज आता घुमू दे मैदानाला. हार जीत होऊ दे आवाज आता घुमू दे मैदानाला. आपल्या विजय मामाचा चषक नेहमी असतोय टॉप लेवलला. आपल्या विजय मामाचा चषक नेहमी असतोय टॉप लेवलला. विजय मामाचा चषक नेहमी असतोय टॉप लेवलला. विजय मामाचा चषक नेहमी असतोय टॉप लेवलला. आकर्षक अशा ह्या ट्रॉफी आहेत त्या सध्या तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळतात. सावली क्रिएशनच्या कॅमेरामॅन त्या ठिकाणी हे श्रणचित्र मात्र बंदिस्त करत असताना आपण पाहू शकतायत. 26 जानेवारीला सुरुवात झालेली स्पर्धा. श्री गणेशाला त्या ठिकाणी वंदन केलं गेलं. अखंड महाराष्ट्राच्या आराध्यदैवत राजश्री छत्रपती शिवाजी महाराज. त्यानंतर असलेल्या बाजूने सर्व ट्रॉफी आहेत. फायटर टीम एका दिवसामधून जी फायटिंग टीम असेल त्या फायटर टीमला देखील पारितोषिक मात्र दिलं जात आहेत. हे सर्व काही विशेष विजय मामा चषक 2025 मध्ये आहेत. आणि हा पहा लकी ड्रॉ जिथे धीरेंद्र भगत आहेत खास करून आणि प्रेक्षक देखील त्या ठिकाणी जॉईन आहेत. ते देखील लकी ड्रॉ मध्ये आपल्या नावाची नोंदणी करतायत. फ्री लकी ड्रॉ आहे, तुम्हाला जिंकण्याची संधी आहे. बरोबर शनिवारी या लकी ड्रॉ ओपन होणार आहेत आणि हे धीरेंद्र भगत त्या ठिकाणी खास करून आपण पाहू शकतायत लकी ड्रॉची मात्र नोंदणी करतायत. बरोबर बाजूने गेलो तर बाजूनं बायसिकल आहेत, त्या बायसिकल देखील जिंकण्याची संधी असणार आहेत. कुठला खेळाडू असेल जो आपल्या नावाचा अधिराज्य गाजवेल आणि त्याही गोष्टी तुम्ही सध्या पाहतायत. बाईक देखील बरोबर मध्ये 2 बाईक आहेत, 6 बायसिकल आहेत. खेळाडू कक्ष, प्रेक्षक वर्ग मैदानाच्या बाहेर जर आपण खऱ्या अर्थानं पाहिलं तर प्रेक्षक वर्ग देखील आता मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि अनेक स्टँड देखील आहेत. म्हणजे या मैदानावरती शिरगाव स्टँड, कोपरी स्टँड, चंदनसार स्टँड, कातकरीपाडा स्टँड, या बाजूने आपण मिडविकेटला आलो तर घासपाडा स्टँड आहेत, रायपाडा स्टँड आहेत. हे स्टँड देखील उभारण्यात आलेले आहेत प्रेक्षकांना बसण्यासाठी. खास करून तिथे त्यांच्या नावाचे स्टँड आहेत ते देखील आपण तिथे पाहू शकणार आहात. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आपण मॅचच्या दिशेने जाऊया. पण काही रूल्स रेग्युलेशन आहेत तेही आहेत, कारण ज्यावेळेला फलंदाज बॅटिंगला येईल त्यावेळेला आपलं टी-शर्ट्स इन असणं गरजेचं आहे. ज्या आयोजकाने अगोदरच जाहीर केलं होतं त्याच्यामुळे इन नाही तर तिथेही तुम्हाला पेनल्टी इथे ॲड होईल. आता एक पेनल्टी तर पहिला आलेली आहे, त्याच्यावरती अजून एक पेनल्टी ती नक्कीच येणार आहे, त्याचाही उल्लेख होणं गरजेचं आहे. म्हणजे आता टार्गेट थोडंसं पुढे जाईल. आता आपण 50चा उल्लेख करतो, त्याचे जवळ आता टार्गेट आता जाईल असं म्हणूया. आणि पेनल्टीचा खेळ पण वेगळा असतो धनंजय. ज्यावेळेला तुम्हाला हॉकीमध्ये मिळते, फुटबॉलमध्ये मिळते, खुश होतो. पेनल्टी कॉर्नर येतो, पेनल्टी किक येते. पण क्रिकेटमध्ये लागली आणि मोटरसायकल चालवताना ती लागली पेनल्टी तरी टेन्शन आहे. त्याच्यामुळे पेनल्टीचा
जो उल्लेख आहे ना वेगवेगळ्या ठिकाणी वेगळा असतो. आता इथे पेनल्टी लागले त्याच्यामुळे जे टार्गेट आहे ते थोडंसं पुढे गेले. टार्गेट जर आपण पाहिलं तर आता 50चं टार्गेट आहेत, 50 धावा करायचे आहेत. यापूर्वी तुम्ही खास करून ट्रॅक पॅन्ट ब्लॅक ट्रॅक तुम्हाला कंपल्सरी गरजेचं होतं, ते तुम्ही पर्यंत नाही केली होती, त्यामुळे एक धाब्याची पेनल्टी तुम्हाला ॲड करण्यात आली होती. आणि आता दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर दोन्ही खेळाडू होते, दोन्ही खेळाडूंना खास करून इन जे तुम्हाला गरजेचं आहे ते तुम्ही केली नव्हती. टार्गेट 50 धाब्याचं टार्गेट मैदानावरती ठेवण्यात आलेलं आहे. जाऊयात आपण मॅचच्या दिशेने. 2 खेळाडू सध्या मैदानावरती दाखल होतात. एका बाजूला आपण पाहिलं तर नागेश नागा या नावाने प्रसिद्ध असणारा खेळाडू आहे, तर दुसऱ्या बाजूला अशरफ. पहिला बॉल आशिष कनोजिया. पहिला बॉल आपण पाहिलं तर बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण पाहिलं तर तैनात आहेत, बॉलला अडवतात विघ्नेश साखलतोडे. आणि निर्धाव चेंडू पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं तर आशिष कनोजियाच्या माध्यमातून सर हाताला गळाय. तुम्ही एक गोष्टीचा उल्लेख केला की फायटरसाठी एक ट्रॉफी आहे. आशिष कनोजिया तसा खेळाडू आहे, फायटिंगवाला आहे, फायटिंग स्पिरिट त्याच्यामध्ये आहे, त्याच्यामुळे हा सामना तोही फाईट करणार या शंका नाही आहे. पंच इशारा करतात, वाईट बॉलचा इशारा होतोय, जास्त बाहेर चेंडू हाताळला गेला होता. हा सामना चालला है, आज लो स्कोरिंग गेम है, लो स्कोरिंग गेम है. टोटल बड़ा नहीं लेकिन बैटल बड़ा हो सकता है. लेकिन बैटल बड़ा कब होगा? जब विकेट आएगी. ज्यावेळेला विकेट येणार, गडी बाद होणार, त्यावेळेला बॅटल मोठं होऊ शकतं. आणि ते प्रयत्न देखील आता मैदानावरती करायचे आहेत आशिष कनोजे यांना. समोर नागेश. नागाच्या बॅटमधून फटका खेळला गेला. चेंडू मात्र आपण पाहिलं तर निघून जातोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहेत, बॉलला फेकी करतायत. एका धाब्यावरती समाधान व्यक्त करावं लागेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिलीत तर धावफलकावरती मात्र जाऊन पोहोचतात तर 2 धाबा. पहिल्या 2 बॉलचा खेळ पाहिलं तर पहिल्या 2 बॉलवरती 2 धाबा येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि तुकाराम सर, पहिल्या इनिंगचा जो आपण उल्लेख केला तर पहिल्या इनिंगमध्ये देखील एक गोष्ट आपण मैदानावरती पाहिली होती. खास करून पहिल्या इनिंगमध्ये एक्स्ट्रा रन तितक्या एक्स्ट्रा धावा दिल्या नव्हत्या. एक वाईट सोडला तर पहिल्या इनिंगमध्ये तितक्या एक्स्ट्रा धावा आल्या नव्हत्या. आता मैदानावरती ते एक एक्स्ट्रा आल्यात. एक्स्ट्राही वाचवायचे आहेत कारण की कमी रन आहेत, आणि कमी रन वाचवत असताना तुम्हाला एक्स्ट्रा देखील आता सेव्ह करायचे आहेत. धावा धावफलकावरती 2. ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल पुन्हा मात्र हाताळला गेला. अशरफच्या अगेन्स्ट डॉट बॉलची मात्र कहाणी आपल्याला पाहायला मिळणार. जी कहाणी पहिल्या इनिंगमध्ये पाहिलीत तीच कहाणी दुसऱ्या डावामध्ये आली तर तुकाराम सर आणखीन मजा येईल या मॅचमध्ये. नक्की मजा येणार आहे, कारण मी म्हटलं ना टोटल बडा नाही लेकिन बॅटल शायद बडा हो सकता है. आणि बॅटल करून दोन्ही टीम पाहिल्या ना तर जसं तुम्ही पॅकेजचा उल्लेख केला होता, पॅकेज प्रमाणे आहेत. मग पॅकेजमध्ये काय काय असतं, जसं आपण फिरायला जातो, टूरला जातो, तेव्हा सर्व घटकांचा समावेश त्याच्यामध्ये असतो. तसं हा संघ देखील आहे, पॅकेज वाला आहे. अगेन्स्ट द विंड खेळलाय, हवेच्या विरुद्ध खेळायचा प्रयत्न. हो, झेल सुटलाय, मनोज होते, हा झेल सुटलाय. संधी होती, संधी निसटले, चेंडूही निसटलाय, चेंडू गेलाय सीमारेषा पार. षटकार. हार जीत होऊ दे, आवाज आता घुमू दे मैदानाला. थँक्यू. ऍक्शन रिप्ले पहा स्क्रीनवरती दाखवला जातोय. अशरफच्या बॅटमधून फटका खेळला, अगेन्स्ट हवेच्या अगेन्स्ट खेळण्याचा प्रयत्न, आणि मनोजला वाटलं की हा बॉल बाहेर जाईल, पण त्यानंतर कॅच करण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू हातातून निसटलाय आणि तो मात्र सीमारेषेच्या बाहेर जात असताना षटकार आलाय. धावा फलकावरती 8. क्लीन बोर्ड. आधी कॅच सोडला, त्यानंतर आशिष कनोजाने कमबॅक केलाय आणि मधली यष्टी वाकवत असताना अशरफ मैदानाच्या बाहेर. बॅक टू दी पवेलियन. गॉन. हार जीत होऊ दे, आवाज आता घुमू दे मैदानाला. हार जीत होऊ दे, आवाज आता घुमू दे मैदानाला. आपल्या विजय मामाचा चषक नेहमी असतोय. थँक्यू. जसं आपण हिमतीचा उल्लेख केला तुकाराम सर, हिमतीने लढणारा खेळाडू आशिष कनोजे आहेत आणि त्यांना मैदानावरती जरी कॅच सुटला परंतु मी माझा एक चांगला बॉल टाकेन, आणि चांगल्या बॉलवरती तिथे मात्र विकेट आली. अशरफची एक मोठी विकेट आपल्याला पाहायला मिळाली. नक्की, म्हणून मी उल्लेख केला होता आशिष कनोजे फायटिंग आहे, त्याच्याकडे लढण्याची वृत्ती आहे, झुंजार वृत्ती त्याच्यामध्ये आहे, आणि तेच दाखवण्याचा प्रयत्न केलात. म्हणजे तुम्ही जसा उल्लेख केला हिमतीनेच खेळायचं आहे, गमतीनं काय प्रत्येकजण खेळतो, त्याच्यामुळे ज्याच्या अंगात हिंमत त्यालाच मार्केटमध्ये किंमत. जर तुम्ही हिंमत केला तर नावाला किंमतही येणार आहेत. त्याच्यामुळे हा सामना तसा आहे. विकेट आले, गडी आले तर कदाचित हा मॅचमध्ये कमबॅक होऊ शकेल. टीम मुंबईचा सम्राट या संघाकडं न्यू बॅट्समन रवी लिंगाला ना स्ट्राईक. पहिला चेंडू. हा बरोबर काय कॅच टिपलाय.
मिड विकेटला एका पाठोपाठ एक धक्के बे धक्का दे धक्का गॉन. गावागावात होते हो चर्चा दशकाला लय डिमांड आमच्या थँक्यू. पहा कहाणी पहिल्या षटकाची काय चांगला कॅच त्या ठिकाणी कॅरी केलाय. फलंदाज मैदानाच्या बाहेर आलाय. सेलिब्रेशन देखील आता मुवमेंट आपल्याला पाहायला मिळाला आणि ओम साई बँड्रा HR स्पोर्ट्सला लागलेला हा दुसरा धक्का आहे. धावफलकावरती आपण धावा पाहिला तर 8 धावा. ईगल बॉयज मुंबईचा सम्राटच्या अगेन्स्ट मैदानावरती आपण पाहतायत 8 धावा धावफलकावरती लगावल्यात. जसं आपण विचार केला की इथे तुम्हाला विकेट घ्यायचे आहेत, दबाव निर्माण करायचे आहेत. पहिल्या डावामध्ये जर आपण पाहिलं तर विकेटही आल्या, डॉट बॉलही आले होते आणि दुसऱ्या डावामध्ये जर आपण पाहिलं तर कहाणी सध्या तीच आहे. तिथेही मात्र आपण पाहिलं तर त्याच गोष्टी घडत आहेत. विकेट येत आहेत, डॉटही येत आहेत. नक्कीच न्यू बॅट्समन लवकर चला. पंच तिथे इशारा देखील करता इतका वेळ जाणे योग्य नाही आहेत. जर स्कोरबोर्डवरती नजर टाकली 8 धावा आहेत. ज्यावेळेला बॅटिंग करत होता टीम मुंबईचा सम्राट तिथे 7 होत्या, 7 धावा होत्या. नक्की जर तुम्ही वेळेवरती नाही नवीन बॅट्समन आला तर पंच तिथे आहेत, ती आपला निर्णय घेऊ शकतील. आयोजकांना ही महत्वाची सूचना आपल्यापर्यंत पोहोचवली जाते. अभिषेक या संपास सध्या रेडी आहेत. त्या ठिकाणी सेकंड पॉवर प्लेचा इशारा मात्र मैदानावरती घोषित करतायत. पहिल्या ओव्हरमध्ये रन आल्यात 8, विकेट तिथे गमावले 2. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहिलं तर प्रसन्न पाटील दाखल होते. नवीन खेळाडू अभिषेक वैद्य मैदानावरती आपण अभिषेक वैद्यला पाहू शकतायत. एका बाजूला आपण पाहिलं तर नागेश मैदानावरती आहेत, नागा मैदानावरती आहेत, खेळ रंगणार आहेत. आणि विजय मामा चषक 2025 मधला आजचा ओपन क्रिकेटचा थरार सध्या आपण मैदानावरती पाहतायत. पहिल्या ओव्हरमध्ये 8 धावा धावफलकावरती लगवल्यात. प्रसन्न पाटील पहिला बॉल तेज सरा टाकण्याचा प्रयत्न. पहिला बॉल खूप चांगल्या पद्धतीने टाकलाय. पहिलाच बॉल वेगवान पद्धतीने टाकलाय. प्रसन्न यांनी तुकाराम सर ही खरी लढाई आता मैदानावरती असणार आहे. म्हणून मी म्हटलं ना मुंबईचे खेळाडू आहेत, रायगडचे खेळाडू आहे. ही लढाई त्या दोन बरोबर रिजन मधली आहे, विभागामधली आहेत आणि एकमेकांशी इतकं खेळलेत त्याच्यामुळे प्रत्येकाचे प्लस मायनस माहिती आहेत. कच्चे दुवे, पक्के दुवे, स्ट्रॉंग झोन, मायनस झोन हे सर्व काही माहिती आहेत या दोन्ही खेळाडूंना. प्रसन्न पाटील मोठं नाव आहे गोलंदाजीमध्ये आणि तो आता गोलंदाजीसाठी आलाय. मिस टाइम स्ट्रोक झालाय. पॉइंटच्या क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय. टिपला जाईल. टोटल बडा नाहीये पण बॅटल चाललंय रंगत. बॅटल रंगले. एक गाणं घेऊया, अजून रंग आणूया. क्रिकेटरांचा जमतोय मोर्चा मनात बसतोय आम्ही साऱ्यांच्या मनात बसतोय आम्ही साऱ्या. नाही साधा काम थँक्यू. रेग्युलरली आता तिथे देखील विकेट मात्र मैदानावरती गमावले जातात. नागेश यांना मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागलेत आणि धावफलकावरती आपण धावा पाहिल्या तर ओम साई बँड्रा HR स्पोर्ट्सची धावसंख्या 8ला 3 विकेट त्यांनी गमावल्यात. ईगल बॉयज मुंबईचा सम्राट NB संघाच्या अगेन्स्ट आपण ह्या गोष्टी सध्या मैदानावरती पाहतायत. रिक्वायर्ड रन रेट तितका जास्त नाहीत परंतु मैदानावरती जिथे तुम्ही विकेट गमावतात ना आणि विकेट गमावल्यानंतर जो दबाव आहे, प्रेशर आहे, दडपण आहे, ते दडपण आता समोरच्या टीमवरती तुकाराम सर डबल वाढलेलं आहे. नक्कीच म्हणजे पहिली या स्कोर कार्डवर तर पहिलं डिजिट महत्वाचं नाही, दुसरा डिजिट जे 3 विकेट गेलेत ना ते 3 विकेट महत्वाचे आहेत. ज्यावेळेला तुमचे 3, 4, 5 विकेट जातात त्यावेळेला येणारा दबाव ज्या गोष्टीचा उल्लेख तुम्ही केलाय नंबर 4, नंबर 5 जो खेळण्यासाठी ज्यावेळेला येणार त्यावेळेला मिस्टेक होणार. कारण माहिती होतं मुंबईचे सम्राट अर्थात या टीमला ईगल बॉईजला की आपण जर विकेट घेतले तर दबाव येणार. आता या दबावातनं बाहेर यायचं आहे. ओम साई बँड्रा HR स्पोर्ट्सच्या टीमला त्या सिच्युएशनमधनं बाहेर यायचं आहे, परिस्थितीमधनं बाहेर यायचं आहे. आणि परिस्थिती कशी असू दे, परिस्थिती बदलण्याचं सामर्थ्य तुमच्या मनस्थितीमध्ये असतं. एकदा का मनस्थिती बदलली मग परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही. मुजब्बिल खान अंडर एजचे खेळाडू आहेत. मुज्जू या नावाने प्रसिद्ध खेळाडू म्हणून देखील आपण या खेळाडूला पाहिलेत. आज मुज्जूची बॅट कशा प्रकारे बोल त्याच्यावरती चर्चा असणार आहेत. पण त्याच्या अगेन्स्ट प्रसन्न पाटीलनं काय गोलंदाजी केलेली आहेत. विकेट मात्र रेग्युलरली घेणारा हा खेळाडू आहेत. त्यांना मात्र विकेट मिळवल्या आहेत. आता स्ट्राईक एनवरती आपण पाहिलं तर मुजब्बिल खान फटका समोरच्या दिशेने प्रॉपर मात्र एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न परंतु त्या ठिकाणी सुंदर झेल घेतलाय. मुज्जूला अजून विश्वास बसला नाहीत आणि मुज्जू देखील मैदानाच्या बाहेर येत आहेत. आणखीन एक महत्वाची विकेट प्रसन्न पाटील यांच्या खात्यामध्ये. फलंदाज बाद गॉन. साधा काम विजय मामाचा बक्षीस
झोला खाला आपल्या विजय मामाचा चषक नेहमी असतोय थँक्यू top थँक्यू level. टॉप वरनं जात होता वरनं जात होता पण मनोज पाटीलनं वेळेवरती उंच उडी मारली. पहिल्या वेळेला झालेली चूक आता होणार नाहीये याची काळजी घेतली. मुझमिलचा तुम्ही उल्लेख केला लेकिन अब मंजिले दूर हो जाती हुई मंजिले थोडीशी दूर जाती हुई. यावेळेला जर पाहिलं 4 गडी बाद कौतुक प्रसन्न पाटीलचं देखील तितकंच आहे. अशा सिच्युएशनला पहिलं षटक 8 धावांचं आलं होतं. मग हे दुसरं षटक ज्यावरती दबाव होता दबाव निर्माण करायचा होता आणि त्याच्यामध्ये सक्सेस होत असताना या खेळाडूला पाहिलंय 8 धावा दाबलकावडे 4 गडी आतापर्यंत गमावलेले आहेत. या टीमनं पाठला काय तो 50 धावांचा 50 धावेचा पाठला करत असताना जसं आपण उल्लेख केला की पहिल्या आकड्यापेक्षा दुसरा आकडा खूप महत्त्वाचा आहे जिथे स्कोअरमध्ये. आता तिथे देखील आपण पाहिलं तर 8ला 4 विकेट गमावल्यात. 8 धाव्यांवरती आपण पाहिलं तर 4 महत्त्वाचे खेळाडू आहेत ते सध्या मैदानाच्या बाहेर आलेत. नवीन खेळाडू रोहित मैदानावरती दाखल झाले आहेत. आता रोहितला हिट करणारी बॅटिंग त्याला करायची आहेत. अभिषेकला त्याला साथ द्यायची आहेत. पण दुसऱ्या बाजूला गोलंदाज प्रसन्न पाटीलनं पहिल्या षटकामध्ये जी गोलंदाजी केली आहेत त्या गोलंदाजाला साथ देण्याचं काम खास करून आशिष कनोजिया यांना प्रसन्न पाटील यांनी केलेलं आहे. तुकाराम सर असं म्हणावं लागेल प्रसन्नानं आपल्या टीमला प्रसन्नचित केलेलं आहे. प्रसन्न ऑन हॅट्रिक आहे हॅट्रिकच्या मोक्यावरती आणि रोहितचा उल्लेख तुम्ही नक्कीच चांगला केला की त्याला हिट ठरवायचं आहे. पण मराठीमध्ये रोहित म्हटलं ना शेवटचं हित पण जपायचं आहे. टीमचं हित जपायचं आहे. हित कशामध्ये आहेत टीमचं तेही त्याला पाहायचं आहे. चला वेळ जाऊन देऊ नका. वेळ 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 क्षेत्ररक्षण करणारा संघ मुंबईचा सम्राट. वेळ महत्वाचा आहे टाइम महत्वाचा आहे तुमच्यासाठी देखील महत्वाचा आहे. ऑन हॅट्रिक डब्ल्यू अँड अगेन चेंडू चाललाय जोपर्यंत फील्ड होईल डीप वरती 1 धाव चेंडूवरती पूर्ण. आशिष कनोजे येतील फील्ड करतील 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. धाबा झाल्या दाबलकावरती 9 गडी बाद 9 धावा पाठला काय 50 धावांचा. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि आता थोडंसं आपण माहोल जर पाहिलं तर माहोल देखील बदललाय. जसं 50 धावेचा आपण उल्लेख केला की धावसंख्या तिथे मात्र कमी आहेत. हा मॅच जवळपास बॅटिंग टीमच्या खात्यामध्ये होता पहिल्या डावामध्ये. पण दुसऱ्या डावामध्ये गोलंदाजानं केलेली कामगिरी त्यांनी घेतलेल्या विकेट आणि 4 ज्या विकेट मिळवल्या ना तिथून 5व्या 6व्या क्रमांकाच्या बॅट्समॅनला मैदानावरती आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. ऑफ्टरच्या बाहेरचा बॉल स्ट्रोक तर खूप चांगला खेळलाय. क्षेत्ररक्षक पाठला करेपर्यंत चेंडू मात्र विघ्नेशला बीट करत सरळ चेंडू निघून जाईल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. आवाज घुमणार रण मैदानी चौकार षटकारांचा आवाज घुमणार रण मैदानी. थँक्यू मिड ऑफला क्षेत्ररक्षक होते वाईडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होते मधला गॅप शोधलाय तो फलंदाज अभिषेक यांनी. मच निडेड आवश्यकता होती मॅन्डेटरी होती या चौकाराची. तो चौकार ओमसाई बँड्रा अर्थात HR स्पोर्ट्स या टीमला पाहिजे होता. हवासा वाटणारा चौकार बॅटमन आलाय. फुटच बॉल ट्राय करत होता मिडॉनला फील्ड करण्याचा प्रयत्न मनोज पाटील 1 धावे चेंडूवरती पूर्ण. या षटकामध्ये विकेट पाहिले चौकार पाहिले. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांचा खेळ संपताना धावा करती 14. आता 24 चेंडूचा खेळ आहे आणि 36 धावा करा 24 बॉल 36 रन. एक ब्रेक. वेळ टाइम आयोजकांना महत्वाची सूचना आहे अन्यथा जो टाइम जर वेळ वरती गेला तर मात्र एक गोष्ट जी आहे जी मर्यादा तुम्हाला दिली आहे मर्यादेमध्ये पूर्ण करा अन्यथा डिसिजन पंच देखील घेतील. अष्टपैलू क्रिकेट संघ खेळण्यामध्ये हे झाले दंग. थँक्यू. कंपॅरिझन जर पाहिलं तर सुरुवातीला ज्यावेळी ईगल बॉयज मुंबईचा सम्राट NBचा संघ बॅटिंग करत होता त्यावेळी धावा होत्या 15-15ला. तिथे त्याने 1 विकेट गमावला होता. आणि ज्यावेळी ओमसाई बँड्रा HR स्पोर्ट्सचा संघ बॅटिंग करत होता त्यावेळी त्याने 2 षटकामध्ये 14ला 4 विकेट गमावल्यात. हा फरक आहे थोडा 1 रनचाही फरक आहे आणि 3 विकेट मात्र जास्त गमावल्यात त्या बँड्राच्या टीमनं. मैदानावरती गोलंदाजी करत असताना आता स्वतः आशिष पुण्यात आलाय आणि 2 गोष्टी मैदानावरती पाहिलं. आशिषनं पहिल्या षटकामध्ये त्यानं धावा खर्च केल्या 8 तिथे त्यानं 1 षटकार खर्च केला होता. दुसऱ्या षटकामध्ये प्रसन्न आले 2 विकेट त्यांनी घेतले 6 धावा देत त्याने 1 चौकार खर्च केला होता. म्हणजे दोन्ही गोलंदाजावरती 1 मोठा फटका आला होता. पण दोघांनीही 2-2 विकेट आहेत त्या 2-2 विकेट मात्र मैदानावरती मिळवल्या होत्या. आशिष कनोजिया पुढचा बॉल. पहिलाच बॉल समोर खेळलाय झेलची संधी. क्षेत्ररक्षक मनोज पाटील मण्याने घेतलाय कॅच मिळाली विकेट. बॅटर मैदानावरती फेल गॉन. षटकारांचा अरे ठेवलाय बक्षीस लाखाचा चषक विजय मामाचा. थँक्यू
लाखाचा लाख मोलाची स्पर्धा पहिली इनिंग संपली होती तर बऱ्याच जण वाटलं होतं हा सामना एकतर्फी होईल का काय, पण हे मैदान असं आहे, हे मैदान असं आहे, विजय मामा चषक असा आहे, क्षणाक्षणाला बदलणारा, उत्कंठा वाढवणारा, हार्टबीट वाढवणारा आणि प्रेक्षकांची मनोरंजन करणारा प्रत्येक सामना या मैदानात पाहिलाय. मग तो 100चा मॅच असो 50चा मॅच. चला न्यू बॅट्समन लवकर येणं गरजेचं आहे, नवीन फलंदाज मैदानावर दाखल होणं गरजेचं आहे. मागचा चेंडू होता ऑफस्टॉपच्या बाहेर, चेंडू हाताळला होता, क्लिअर करायचं होतं लॉंग ऑफला पण नाही करता आलं. कर्णधाराचं कौतुक का की चर्चा झाली होती 2 षटकांचा खेळ संपला जसं तुम्ही उल्लेख केला होता. दोन्ही जरा गोलंदाज पाहिले ज्यानं 2-2 विकेट घेतले होते. आशिषनं 3रा विकेट घेतलाय. बिलकुल आशिषची कोशिश थोडीशी रंग लाई आहे. 5 गडी बाद 14 धावा आहेत. मनोजनं सुटलेला पहिला कॅच होता त्याच्यानंतर त्यानं स्वतःमध्ये परिवर्तन केलं. सातत्याने एक जास्त बाउन्स येतोय, बॅट थोडीशी मॅन केली ना की मंदारचा तुम्ही उल्लेख केला. मोठमोठ्या संघाचा प्रतिनिधित्व करताना या खेळाडूला आपण पाहिलं मंदार गुरव आहे ना, तो आता स्ट्रायकर येईल. पण दुसऱ्या बाजूला आशिषही कमी नाही आहे, बॅटरला आहे. 2 मुंबईच्या संघामधला बॅटरला विघ्नेश. अजून एक विकेटची झडी लावले. 4था विकेट प्राप्त केलाय आशिष कणजियानं. असा एवन माणूस भारी टक्कर दियाला दुनिया सारी. ज्याच्या दम आहे दम नाही दमखम दाखवायचं आहे. हा मॅच पण तसा होता, दमखम दाखवायचा आहे. या मैदानावरती 14 धावा झाल्या 10 फलकावरती आणि तसा उल्लेखही केला गेला. 4 विकेट आतापर्यंत प्राप्त केले आशिष कणजे. आपण ज्यावेळेला प्रो कबड्डी बघतो ना, ज्यावेळेला 5 खेळाडूंना ते टॅकल केलं जातं तेव्हा हायफाय असतो. आता तो हायफायच्या जवळ आशिष कणजे आहे आणि त्याचा हाय क्लास खेळ आपण मैदानावरती केला. फर्स्ट क्लास खेळ आशिषने खेळलाय, पण आता मैदानावरती तितक्याच ताकदीचा खेळाडू दाखल झालाय. 14ला 6 विकेट आणि आशिषचा विचार केला तर आशिषने आतापर्यंत 9 बॉल फेकलेत. त्यानं दुसरं षटक तो हाताळतोय. स्वतःचं वैयक्तिक सांघिक तर विचार केला तर सांघिक 3रं षटक आहे. 9 चेंडूमध्ये त्यानं 8 धावा ते 4 विकेट घेतल्यात. म्हणजे आकडेवारी देखील महत्वाची आहे. दुसऱ्या बाजूला मैदानावरती किशन देवेंद्र आल्यात. किशनच्या नावाची देखील सातत्यानं चर्चा राहिलेली आहेत. तेच किशन देवेंद्र मैदानावरती छोटा पॅक बडा धमाका सातत्यानं राहिले आहेत. आता आशिष कनोजेच्या अगेन्स्ट पाहूया कशा प्रकारे खेळतायत. सोडून दिलं, लिफ्ट केलं बॉलला, पंच मात्र वळतायत. व्हाईट बॉलचा सिग्नल प्रतिक्रिया खेळत आहेत आणि व्हाईट बॉलनं संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती वाढत असताना जाऊन पोहोचते 15 धावा 1-5. नक्की जसं तो किशन देवेंद्रचा उल्लेख केला, सिक्सर किंग आहे तो. आता या मैदानावरती आवश्यकता आहे ओमसाई बँड्रा HR स्पोर्ट्सच्या टीमला त्याची आवश्यकता आहे. धावा फलकावरती येते 15 धावा. त्याचवेळी रमेश पाटील साहेबांचं आगमन झालं, त्यांचे स्वागत असेल मुख्य मंचावरती. धावा फलकावरती 15 लॉस ऑफ 6 विकेट. आशिष कनोजे पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळाला, वेगवान बॉल हाताळलात आणि या मॅच मध्ये प्रसन्न पाटील आशिष कनोजे यांनी दाखवलेली तुकानुसार गोलंदाजी आहे ना ती देखील हायफाय लेवलचीच आहे. नक्की हाय क्लास लेवलची. म्हणून मी उल्लेख केला होता की हायफायच्या जवळ आशिष कनोजे आहे. 2.4 षटकांचा खेळ आणि 4 विकेट त्याच्या नावावरती. आतापर्यंत टीमची धावसंख्या 15, 6 गडी बाद 15 धावा. या परिस्थितीनं किशन देवेंद्रला सावरायचं आहे, टीमला घेऊन जायचं आहे, टीमला थोडी साथ द्यायची आहे या क्षणाला. पाहिलं पंचांकडे आशाभूत नजरेनं पाहत होतं, पण पंचांनी बॅट्समॅनकडे पाहिलं. तुम्ही थोडंसं शफल केलं होतं त्याच्यामुळे हा डॉट बॉल निर्धाव चेंडू आलाय. डॉट बॉल आला. पहा ॲक्शन रिप्ले मध्ये पुन्हा थोडं बाहेर निघालं, ऑफस्टंपच्या अगोदरच बाहेर आले होते. त्यामुळे पंचांनी योग्य डिसिजन देत असताना त्या ठिकाणी डॉट बॉल येतोय. संघाची धावसंख्या धावफलकावरती 15 धावा. 2.5 चेंडूचा खेळ संपला. शेवटचा बॉल मैदानावरती बाकी. आशिष कनोजिया ओव्हर द विकेटने. किशनसाठी हा बॉल हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी विघ्नेश साकलतोडे आणखीन एक कॅच घेतलाय आणि हायफाय बेस्ट 5 विकेट या खेळाडूने घेतलाय. त्यामुळे आशिष कनोजिया या मैदानावरती सक्सेसफुल आतापर्यंत ठरत असताना तुकाराम सर पाहायला मिळतो. बिल्कुल, इसलिए हमने कहा था ना काशी आशिष की कोशिश रंग लाई है. रंग आले, मॅचही रंगामध्ये आलाय आणि 5 विकेटचा हॉल 5 विकेट प्राप्त केले आहेत. आशिषसाठी गाणंही येईल कारण कोशिश जबरदस्त केलेली आहेत. 3 षटकांचा खेळ संपलाय. 7 गडी बाद 15 धावा. पण ज्याच्यात आहे तो दम आमचा विजय मामा सिंगम. थँक्यू. पहा
अनालिसिस पहा. पहिल्या षटकामध्ये आशिषनं 8 धावा देत असताना 2 विकेट घेतले. दुसऱ्या षटकामध्ये प्रसन्न पाटीलनं 2 विकेट घेत असताना 6 धावा दिल्यात. आशिष कनुजे पुन्हा एकदा आलेत. 3 धावा देत असताना त्यांनी 3 विकेट घेतले आणि फक्त एकच धाव खर्च केलेले आहेत. म्हणजे आकडेवारी खूप महत्वाची आहेत. 8-6-1 या धावसंख्या धावफलकावरती जर पाहिलं तर 15 धावा आणि विकेट जर पाहिलं ना तर विकेटचा मायना जो आहे तो जवळपास 7 विकेट गमावल्यात. म्हणजे अर्ध्यापेक्षा देखील जास्त 60-70% तुम्ही विकेट मात्र मैदानावरती गमावल्यात पहिल्या 3 ओव्हरमध्ये. पहले अपन मैच बनू शकता ऐसे मैच में कुछ अलग भी हो सकता है. नंबर 7 और नंबर 8 के बल्ले से भी मैच विनिंग इनिंग आ सकती है. असं नाही की नाही येऊ शकणार. क्रिकेटचा खेळ आहे, बदलेल सांगता येणार नाही. मोईन शेख आणि दुसऱ्या बाजूला रोहित ही जोडी मैदानावरती आणि झालेला दबाव कायम ठेवायचा. फक्त वेळ 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 बंटी या टीमला लक्षात ठेवा, वेळ महत्वाची आहे, टाइम महत्वाची आहे. कारण वेळ बदलायला देखील वेळ लागत नाही आहे. समय जो हर समय को बदल देता है, बस समय को थोड़ा समय चाहिए. वेळ बदलायला कधी वेळ लागत नाही आहे. आता खेळ तुमच्या बाजूने चालला आहे. वेळ तुम्ही जर जाऊन दिली तर वेळ आणि खेळ कधी बदलेले सांगता येणार नाही आहे. प्रसन्न पाटील बॉलिंग मार्कवरती बघा, मी म्हटलं ना वेळ आणि खेळ कधी बदलेल सांगता येणार नाही आहेत. थोडासा वेळ त्याच्यावरती लक्ष ठेवा. जाणारी चांगली वेळ, येणारी वाईट वेळ कोणाला सांगून येत नाही आहेत. धावा 1 ने वाढले. 16 16 धावा धावफलकावरती लगवलं. टार्गेट मैदानावरती आपण पाहिलं तर पाटलाकाच्या दिशेने सध्या वाटचाल होत असताना तिथे मात्र जे विकेट गमावलं त्या निर्णायक आहेत. परंतु या मॅचमध्ये मोईन शेख आणि दुसऱ्या बाजूला रोहितला देखील कमाल धमाल करावी लागणार आहेत प्रसन्न पाटीलच्या अगेन्स्ट. पाठीमागे खेळायचं होतं पण टायमिंग नाही. बॅटमध्ये संपर्क देखील मात्र न होताना पाहायला मिळाला. पंच 1 बॉम्ब तर करतायत त्या ठिकाणी. आता गोलंदाजाला दंडित केलं गेलं आणि धावफलकावरती आपण धावा पाहिला तर 16 लॉस ऑफ 7 विकेट. गोलंदाजाला वॉर्निंग दिले पण टीमला आता थोडासा रिंगिंग बेल वाजले. टीमचा जर उल्लेख केला खास करून ओमसाई बँड्रा आपल्यासाठी अलार्म वाजलाय. धोक्याची घंटा आपल्यासाठी वाजले. इथे जर मोठे फटके आले नाही, स्कोर आला नाहीये तर धावांचा पाडला इतका सोपा नाहीये, सहज नाहीये. दुसऱ्या बाजूला चांगल्या फॉर्ममध्ये गोलंदाज प्रसन्न पाटील देखील आपण पाहतोय. आपल्या गोलंदाजाने जसं मी म्हणलं होतं ना वातावरण प्रसन्न चित केले. ऑफस्टम्पच्या बाहेर ड्राईव्ह करायचा होता. चेंडू जातो स्वीपर कव्हरला. क्षेत्ररक्षक आहे तिथे फील्ड करतील. एक धावे चेंडूवरती पूर्ण. आता बॉडी लँग्वेज बदलले. ज्यावेळेला फिल्डिंगला आला हा मुंबईचा सम्राट थोडासा चिंतेमध्ये होता, टेन्शनमध्ये होता. पण पहिल्या जसं 3 षटकांचा खेळ जपलाय, बॉडी लँग्वेज बदलले, देहबोली बदलले. मॅच तर बदललेला आहे पण पूर्णपणे ॲटमॉस्फिअर चेंज झालाय या सामन्याचा. आणि हे फटके जे तुम्हाला अगोदर खेळणं गरजेचं होतं. म्हणजे सुरुवातीच्या कालावधीमध्ये तुम्हाला सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करायचं होतं, तिथे तुम्हाला ड्राईव्ह करायचे होते. पण चुकी केली तिथे तुम्ही मोठे फटके खेळण्याच्या प्रयत्नामध्ये गेले आणि जिथे मोठे फटके खेळण्याच्या प्रयत्नामध्ये गेले ना तिथेच मात्र या संघानं विकेट गमावल्यात, खास करून बँड्रा टीमनं. आणि तेच कुठेपर्यंत आतापर्यंत निर्णायक ठरलेले आहेत. पण संधी अजूनही आहे. असं नाही की हा मॅच संपलेला आहे. मॅचमध्ये मॅच ऑन आहेत. 16 मध्ये 33 धावा करायच्या आहेत. ऑफस्टम्पच्या बाहेर घेऊन जाण्याचा प्रयत्न. आधी बॅट्समॅन थोडंसं बाहेर आले, शफल झाले होते, त्यामुळे एक चांगला बॉल मैदानावरती डिलिव्हर केला. प्रसन्न पाटीलकडे चांगली लेंथ आहेत, वेग देखील प्रचंड आहेत आणि अचूक लेंथ तो मैदानावरती सध्या गोलंदाजी करतो. सुंदर सुंदर गोलंदाजी. आणि जसा तुम्ही उल्लेख केला की मोठे फटके खेळण्याची आवश्यकता, मोठे खेळाडू होते. बऱ्याच वेळेला काय असतं की एक गोष्ट आहे ज्याच्यावरती चर्चा आपण करूया, पण आता प्रसन्नाची गोलंदाजी देखील तितकीच 7 गडी बाद 17 तितकीच धार गोलंदाजी आहे. कधी कधी वादळ येतात ना त्यावेळेला थोडासा वेळ द्यायचा असतो. आडोशाला उभं राहायचं आहे. वादळ निघून जातात. तूफानी समुद्र में नाव नाही डालना, डूबने का खतरा रहता है. तुफान आलं होतं त्यावेळेला थोडासा वेळ देणं गरजेचं होतं. वेळ नाही देता आला म्हणून वाईट वेळ कदाचित टीमवरती येऊ शकेल. अगदी योग्य. आपण ह्या गोष्टी देखील दर्शवल्यात आणि त्याच गोष्टी तुम्हाला करायच्या होत्या. ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल कट करण्याचा प्रयत्न. पाठीमागे बॉलला त्या ठिकाणी आता स्टॉप केलं गेलं. संघाच्या धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतात त्या मात्र 18 वरती 18ला 7 विकेट गमावल्यात. आणि दुसरी गोष्ट मैदानावरती तुकाराम सर ही होती की पहिल्या डावामध्ये तुम्ही पाहिलं होतं कशा प्रकारे बॅटर आउट झाले होते. तिथे देखील जवळपास 8 ते 9 विकेट तुम्ही पाहिल्या होत्या. पण दुसऱ्या डावामध्ये तुम्हाला स्वतःला सावरण्यासाठी तिथे विकेट गमावल्या. हा कुठेतरी महत्त्वाचा प्लस पॉईंट राहिला ना. म्हणून मी म्हटलं ना 3-4 नावाची बघली तर मुंबई म्हणजे टेनिस क्रिकेटमधली मोठी नाव होती. पण खेळ तसा मोठा व्हायला आता कोणीतरी जबाबदारी घ्यायची होती, रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायची होती, ती कदाचित घेता आली नाही आहे. आता अपेक्षा आपण 7 नंबर 8 नंबर आणि 9 नंबरवरती अपेक्षा करतोय की त्यांनी चांगला खेळ करावा. ते खेळतीलही. कारण ही संधी अशी पुन्हा संधी येत नाहीत. मोईन शेख आणि रोहित आपके लिए तो एक ही गाना आएगा भाई, ऐसा मौका फिर का मिलेगा. असा मौका परत मिळणार नाहीये. अशा सामन्याला जिंकण्याची संधी पुन्हा मिळणार नाही आहेत. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकांचा खेळ संपताना धावा 19 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 12 चेंडूमध्ये 31 रन अजूनही करायचे आहेत. एक ब्रेक घेऊया,
धून ऐकूया आणि येऊया 12 चेंडू आणि 31 धावांच्या खेळामध्ये. अरे षटकार चौकार मारा पोरा षटकार चौकार मारा 25 लाखाची घेन जा घराच्या चषक विजय मामाचा घेन जा घरा. थँक्यू. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती 19 धावा 7 गडी बाद. आणि तुकाराम सर, जसं पहिल्या इनिंगची खास करून पहिली इनिंग संपली त्यावेळी आपण एका गोष्टीवरती चर्चेकडे होतो की लागलेली पॅनलाइज त्या 2 धावा सिंगलनं खास करून त्या 49 धावा, तिथून 50 धावा, तिथून त्या 2 पॅनलाइजच्या धावा ॲड झाल्यात आणि पॅनलाइजचं धावा कुठेतरी निर्णायक ठरतात. क्रिकेटमध्ये सातत्याने पाहिलेत त्याच गोष्टी मैदानावरती आपण पाहिल्या आणि तिथून प्लस पॉईंट झाला खास करून टीम ईगल बॉईज मुंबईचा सम्राट NB संघाला. आणि NB संघानं आतापर्यंत मैदानावरती दमछाक सोडली आपल्या नावाची. नक्की त्याने दमछाक चोकले, पण आता अजून मॅच नाही संपलाय. 12-31चा मॅच आहे. मॅच बदलायचा तर स्वतःमधला बदल असा. चॅलेंज मोठा है, चैलेंज फार मोटा है, तुम्हारा आह्वान फार मोटा है, लेकिन जब चैलेंज बड़ा है ना तो आपका साहस बड़ा होना चाहिए. एक चैलेंज आपको चेंज कर सकता है. चॅलेंज तुम्हाला बदलू शकतं, तुमच्यामधल्या बदलाला तयार करू शकतं. आव्हान आहे, खडतर आहे, पण तुम्ही स्वतःला सांगा की आव्हानाचा सामना करण्यासाठी मी तयार आहे. 5व्या षटकातील पहिला चेंडू पहिला चेंडू कडक स्ट्रोक पण कव्हरच्या दिशेनं गेलाय. थोडंसं अंडी थोडेसे साथ पडत राहिले. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण एका धावेने धावफलक जाऊन पोहोचेल. 20-20 20-30 धावा पाहिजे. 11 चेंडू आणि 30 धावा. ध्रुव शर्मा यांना मैदानावरती आपण पाहतात गोलंदाजीवरती. आणि ध्रुवच्या समोर आता दुसऱ्या बाजूला मोईन शेख आणि एका बाजूला रोहित या 2 खेळाडूंना आपण मैदानावरती पाहू शकतो. जसं आपण उल्लेख केला की 11 बॉल आणि 30 धावेची गरज आहे. एखादा मोठा फटका मॅचमध्ये थोडासा मोमेंटम हा शिफ्ट करू शकतोय, तुम्हाला रनच्या जवळपास घेऊन जाऊ शकतोय, पण तो मोठा फटका मैदानावरती खेळणं गरजेचं आहे. जे पहिल्या सत्रामध्ये पहिल्या षटकामध्ये घडलं होतं त्यानंतर मोठे फटके कुठेतरी आले नाहीत. 1 सिक्सर 1 चौकार वगळता या इनिंगमध्ये मोठे फटके आलेलेच नाहीत. पुढचा बॉल ऑफ्टमच्या बाहेर घेऊन गेले, शफल झाले होते, आधीच बाहेर आले होते, त्यामुळे डॉट बॉलची समाप्ती आपल्याला मैदानावरती पाहायला मिळाली. निर्धाव चेंडू मैदानावरती फेकलाय. जशी कहाणी पहिल्या डावामध्ये होती तशीच कहाणी आता दुसऱ्या डावामध्ये. दुसऱ्या डावामध्ये एका गोष्टीचा उल्लेख तुम्ही केला की मोमेंटमला त्या बाजूला शिफ्ट करायचं आहे, त्या बाजूला न्यायचं आहे, थोडासा लिफ्ट करा. तो हा खेळ आहे पण लिफ्ट नाही करतायत. प्रसन्नानं प्रसन्नचित केलं, आशिषची कोशिश. आणि आता ध्रुव शर्मा देखील त्याच टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. टिचून मारा चाललाय. 9 चेंडूचा खेळ आहे आणि 30 धावा करायचे आहेत. 9 चेंडूमध्ये 30 धावेची गरज. डिपेंड करण्याच्या प्रयत्नामध्ये चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिलंय टीम ईगल बॉईज मुंबईचा सम्राट NB टीम कडून. आतापर्यंत खास करून हा तिसरा गोलंदाज आहेत. यापूर्वी आशिष कनोजिया, प्रसन्न पाटील आणि आता ध्रुव शर्मा चांगली कामगिरी करतायत. पुढचा बॉल ऑफ्टमच्या बाहेर हाताळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आपण पाहिलं तर त्या ठिकाणी एक चांगली लेंथ मात्र मैदानावरती मेंटेन करण्यात आल्यात. आणखीन एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची जी खास करून लाईन पाहिली तर ती लाईन देखील आता मोठी होऊ लागल्यात. संघाच्या धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर 20 धावा. मोठे फटके मात्र एखाद्या बॅटरला करावे लागतील, त्यांना मात्र संघर्ष करावा लागेल, पण संघर्ष दुसऱ्या बाजूनं गोलंदाजी करणाऱ्या टीमनं मैदानावरती करून दाखवलं. त्याने तर केल्या, पण दुसऱ्या बाजूला त्यांनाही करायचं बॅटिंगला. आणि संघर्ष शब्द असा आहे ना धनंजय, संघर्ष एकसाथ हर्ष, एकजुटीने हर्ष करायचा आहे. संघर्ष एकजुटीने करायचा आहे. कव्हरच्या दिशेनं खेळलाय फटका. चेंडू चालला वेगाने, जबरदस्त क्षेत्ररक्षक फील्ड करतील. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. आणि मॅच जसा बदललाय त्या 2 विकेटनं 4 विकेटनं हा मॅच पूर्णपणे आपल्या बाजूला झुकवलाय. आतापर्यंत टीम ईगल बॉईज, ईगल तोच आहे ना, कारण गरुड तेच आहे ना. गरुड उंच भरारी जे घेते ती भरारी मुंबईच्या सम्राटने घेतले. अगदी चांगला खेळ मैदानावरती त्यांना दाखवलं. 21ला 7 विकेट आतापर्यंत गमावला. शेवटचा बॉल बाकी आहे षटका दरम्यान. टार्गेट मैदानावरती होतं 50 आणि आता अजूनही विचार केला तर जवळपास 29 धावेची गरज आहे. येणारे बॉल आहेत 7 बॉलमध्ये करायचे रन 29 धावा. शेवटचा बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न नाही, टायमिंग बॅटमध्ये नाही, प्रॉपर कनेक्शन झालं. डॉट बॉलची कहाणी पुन्हा एकदा मैदानावरती पाहायला मिळाली. येणारे बॉल आता मैदानावरती शेष राहिले 6 मध्ये करायचे 29. पहिल्या 30 बॉलमध्ये फक्त आणि फक्त 21 धावा बनवू शकलाय तो ओम साई बँड्रा HR स्पोर्ट्सचा संघ आपल्याला पाहायला मिळाला. आता हे समीकरण आहेत, ते समीकरण राहिले आहेत 6 मध्ये 29 रन. या क्रिकेटच्या मैदानात जेव्हा खेळे तोय रंगात. दावा चुकतोय दिलाचा ठोका, दावा चुकतोय दिलाचा ठोका. अरे मला भेटलाय विजय, घरात मामाच्या चषकात खेळायचा मोका. थँक्यू विजय मामा. चषकामध्ये खेळायचा मौका भेटलाय तर मौका घालवू नका, संधी घालवू नका, संधी गमावू नका. काही हे स्पर्धा आहे, 9वं पर्व आहे, 9वं
जे नवलाईवाला नाविन्यवाला जसं बाईक आपण बघितल्या बायसिकल आपण पाहिले आहेत तसे आकर्षक चषक देखील आहेत. ट्रॉफीज आहेत. लाख मोलाची स्पर्धा लाखाचा पारितोषिक असलेली ही स्पर्धा या मैदानावरती खेळली जात आहे. आणि जसं म्हणतात ना मराठीमध्ये झाकली मूठ 1.25 लाखाची तशी ही 1.25 लाखाची मानाची अभिमानाची सन्मानाची स्पर्धा जी मैदानावरती खेळली जाते. 6-29 शेवटचा षटक हाताळण्याचे मनोज पाटील सज्ज होतोय. 6 चेंडू धावा करायचे 29. 6 चेंडूमध्ये 29 धावेची गरज. मनोज पाटील मन्या मॅन फ्रॉम सफाळेच्या परिसरातून बिलॉंग करणारा खेळाडू आपल्याला खास करून पाहायला मिळतो. विठ्ठलवाडी गाव त्या गावातून बिलॉंग करणारा खेळाडू आहे. शेवटचे 6 बॉल मैदानावरती बाकी असतील. रन करायचे 29. पहिला बॉल चांगल्या लेंथवरती टाकलाय. पहिला बॉल डॉट आलाय. समीकरण आता मैदानावरती पहा. पुन्हा देणारे बॉल आहेत. 5 बॉलमध्ये 29 करायचे आहेत. यानंतर K11 नालासोपारा संघ आपले कॅप्टन आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने दाखल होणार आहेत. टॉस का बॉस मध्ये तिथे टॉस होणार आहे. 5 चेंडू 29 धावा समीकरण पाहिलं तर क्रिकेटमध्ये आता 5ही षटकारांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. हा महत्वाचा चेंडू आहे. महत्वाचा चेंडू हाताळण्यासाठी मनोज कटर रोल थोडंसं फिंगर रोल केला म्हणून मी इगलचा उल्लेख केला होता धनंजय. बघा ज्यावेळेला पाऊस येतो ना तर इतर पक्षी आहेत ना आसरा शोधतात झाडांच्या वरती येऊन बसतात. पण इगल जे गरुड आहे ना बरोबर पडणाऱ्या पावसाच्या ढगांच्या वर जाऊन प्रवास करतो. त्याच्यामुळे इगल बॉईजचा प्रवास हा वरनं चाललाय आणि खेळी तितकाच वरच्या दर्जाचा पाहिलाय. खूप सुंदर खेळ आतापर्यंत राहिलाय. टीम ईगल बॉयज मुंबईचा सम्राट NB संघाचा. क्लीन बोर्ड फर्निचर डिस्ट्रॉय केलंय. फलंदाज मात्र मैदानाच्या बाहेर जातील. मोईन शेख यांना देखील आता मैदानाच्या बाहेर जावं लागलेत आणि ओम साहेब बँड्रा HR स्पोर्ट्स संघाला लागलेला हा 8वा धक्का आहे. अरे ग्राउंड मोठा गोलाकार गवत त्यावर हिरवगार धावा फलकावरती 21-8 गडी बाद. पहा हा फलंदाज कशा प्रकारे बाद झाला. मोईन शेख यांना मात्र मैदानाच्या बाहेर पाठवल्यात आणि बरोबर मधली ST त्या ठिकाणी वाकवली गेली. तुकाराम सर या मॅच मध्ये 2 फरक पाहायला मिळालेत. एकतर तुम्हाला चांगली स्टार्ट करायची होती ती स्टार्ट नाही करू शकली आणि दुसरी गोष्ट कमी धावसंख्येचा पाठलाग ज्यावेळी करायचा असो त्यावेळी प्लॅनिंग तितकी तुमची महत्वाची होती ती प्लॅनिंगच नाही पाहायला मिळाली. नाही हा सामना नक्कीच स्कोरर देखील आपल्याला माहिती देतील काही गोष्टी स्टॅटिस्टिक येतील की इतक्या 6 षटकामध्ये धावा डिपेंड आतापर्यंत 5 दिवसामध्ये आपण पाहतोय ते इतक्या कमी धावसंख्येचा जो डिपेंड रक्षण केले की नाही. 6 षटकांचा सामना होता. जवळपास 50 धावांचा पाठलाग जो करायचा होता आणि तो धावा डिपेंड करत असताना आपण जे पाहतोय आणि सुंदर गोलंदाजी आशिष प्रसन्न त्याच्यानंतर ध्रुव आणि आता मनोज पाटील. चांगली कामगिरी सध्या आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या धावफलकावरती फक्त 21 धाव्यांवरती मात्र रोखण्यात आलेली आहेत आणि गोलंदाजांना केलेली कामगिरी ही देखील विशेष राहिलंय. बॅटची एज बॉल पाठीमागे चाललाय तिथे देखील बॉलला थांबवण्याचा प्रयत्न आता होतोय. सिंगल घेण्याच्या प्रयत्नामध्ये आता खेळाडूला मात्र पुन्हा एकदा आपल्या जागेवरती थांबावं लागेल की काय तर डेफिनेटली तेच चित्र आता मैदानावरती असणार आहेत. मनोज पाटील मन्या शेवटचा बॉल आता मैदानावरती हाताळण्यासाठी रेडी असणार आहेत. लास्ट बॉल घेऊन शेवटचा बॉल शेवटचा चेंडू आहे. अजून एक विकेट जाता जाता मनोज पाटीलच्या चेहऱ्यावरती स्माइल आहे. अजून एक विकेट आपल्या खात्यामध्ये तो जमा करतोय. गडी बाद झालाय आणि विकेट मॅडन म्हणलं मनोज पाटीलच्या चेहऱ्यावरती स्माइल त्यासाठी आहे काही अचीवमेंट असतात काही आपल्या खेळाच्या याच्यामध्ये आपण मिळवलेला जो विक्रम असतो आणि मनोज पाटीलच्या चेहऱ्यावरती त्याकरता स्माइल आपण पाहिले आहेत. 21 पर्यंत थांबल्यापर्यंत आणि 28 धावांना सामना जिंकलाय ईगल बॉईज अर्थात मुंबईचा सम्राट या टीमनं. अभिनंदन मुंबई सम्राट. आता मॅन ऑफ द मॅच कोण आहे त्यावरती चर्चा नक्की होईल. काही सन्मानही होईल. पुढच्या सामन्याचा नाणेफेक टॉस देखील केला जाणार आहे. K11चा संघ तिथे दाखल होईल तो खेळेल ईगल बॉईज मुंबईचा सम्राट. मॅच समरी आपण बघूया ज्या पद्धतीने हा लो स्कोरिंग गेम हाय व्होल्टेजचा ड्रामा आपण मैदानावरती पाहिलाय या सामन्यामध्ये. ठेवले भारी आयोजन त्यांनी केले.